आणि आताच आपण बघत आहोत, मी सर्वांना विनंती करते आपण उभं राहूनच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करूयात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी ते स्वागत करते. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 3ऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनासाठी आवर्जून उपस्थित असलेले गोवा राज्याचे सन्माननीय लोकप्रिय असे कर्तृत्ववान मुख्यमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत इथे करूयात. संपूर्ण देशभरातून आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सन्माननीय सगळेच आमचे पदाधिकारी आवर्जून या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने मी उपस्थित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीपादजी नाईक साहेब, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री भारत सरकार, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष समाज कल्याण मंत्री गोवा सन्माननीय नामदार सुभाषजी फळदेसाई साहेब यांचेही आगमन इथे झालेलं आहे. मी त्यांचंही इथे स्वागत करते. आमचे आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय ओमप्रकाशजी शेटे सर यांचेही आगमन इथे झालेलं आहे. मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करते आणि देशभरातून उपस्थित असलेल्या या संघटनेला जोडल्या गेलेल्या सगळ्याच आमच्या संपादक पत्रकार बंधू भगिनींचंही मी इथे स्वागत करते. शब्दांनी पेटते क्रांती, विचारांनी घडतो काळ. शब्दांनी पेटते क्रांती, विचारांनी घडतो काळ. स्वतःच्या वाटेवर चालणं हीच पत्रकारितेची खरी जाण. माध्यम बदललं, कागदावरून स्क्रीनवर आलं, पण ध्येय काही बदललं नाही. वेग वाढला तरी सत्याची किंमत कधीच कमी झाली नाही. कारण पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाहीये, तर ती समाजाच्या विश्वासाची आणि जागरूकतेची मजबूत पायाभरणी आहे. इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करत असताना लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी एक महत्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. पण आज आपण ज्या टप्प्यावरती उभे आहोत तिथे पत्रकारिता फक्त 4थ्या स्तंभावरती उभी राहिलेली नाहीये, तर ती समाजाच्या प्रत्येक श्वासाशी जोडलेली, प्रत्येक क्षणाशी धावणारी एक जिवंत अशी शक्ती बनलेली आहे. आजचा हा काळ डिजिटल युगाचा आहे, जिथं माहिती फक्त पोहोचत नाही तर प्रत्येक सेकंदामध्ये समाज मन घडवतीये, मत तयार करत आहे. कधी कधी परिवर्तनाची ठिणगीही याच अशा पत्रकारितेच्या माध्यमातून पेटवली आहे. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रवासाला हा 3रा महत्वाचा टप्पा. पहिलं अधिवेशन महाबळेश्वरच्या भिलार ज्ञानग्रामात विचारांना दिशा देणारं, 2रं अधिवेशन कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये परंपरा संस्कृतीची सांगड घालणारं आणि आज या 3ऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनासाठी आपण एकत्र आलो आहोत पणजी गोवा या सागर किनारी, जिथं अथांग समुद्रासारखं विचारांचं क्षितिज विस्तारतं आणि गोव्याची संस्कृती, स्वातंत्र्य, खुलेपणा या अधिवेशनाला एक वेगळी अशी उंची इथे प्रदान करते. कारण जसं समुद्राला सीमा नसते तशीच डिजिटल माध्यमाचंही आकाश अमर्यादित आहे. अशा ऐतिहासिक अशा या महाअधिवेशनाला उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात आणि आजच्या या सोहळ्याला इथे सुरुवात करूयात. प्रत्येक शुभारंभात एक पवित्र असं स्पंदन असतं आणि त्या स्पंदनाला आकार देणारी कला म्हणजे नृत्य. आजच्या या भव्य सोहळ्याची मंगल सुरुवात विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या वंदनेनं एका सुंदर अशा नृत्याविष्कारानं इथं होतीये. या नृत्यातून केवळ भाव नाही तर श्रद्धा, संस्कृती, सौंदर्य याचा सुंदर संगम आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि ही नृत्यकला या गणेश स्तवनाच्या माध्यमातून इथं सादर करतायत आपल्या गोव्यातल्या ख्यातनाम निधी नृत्य अकॅडमीच्या आपल्या विधी सनके आणि मानसी सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद देऊयात आणि त्यांच्या गणेश स्तवनानं या सोहळ्याची सुरुवात करूयात.
भजेऽहं 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 भजे तमिह श्रीविघ्नराजं भजे सुरेंद्र महनीय गुणशीलम् सेवित सुरेंद्र महनीय गुणशीलम् जप तप समाधि सुख वरदानुकूलम् भावित सुरमणिगण भक्त परिपालम् भयंकर विषंगमातंग कुलकालम् श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे गंभीर गौरगिरिशोभं सुशोभं कनककेयूरहारावळी कलित गंभीर गौरगिरिशोभं सुशोभं कामारि भयभरित मूढमद कलिकलुषकन्तितमखण्ड प्रतापम् कामादि भयभरित मूढमद कलिकलुषकण्टितमखण्ड प्रतापम् सनक सुख नारद पतञ्जलि पराशर मतंग मुनि संग सलापम् सत्य परमार्जनयन प्रमुद मुक्तिकर तत्त्वमसि नित्य निगमादि स्वरूपं श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे श्रीविघ्नराजं भजे या तिसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनाची सुरुवात अतिशय सुंदर अशी करणाऱ्या आपल्या गोव्यातल्या ख्यातनाम निधी नृत्य अकॅडमीच्या या मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि यानंतर ज्या सोहळ्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात तो म्हणजे आजच्या या तिसऱ्या महाधिवेशनाची सुरुवात, या ऐतिहासिक अशा क्षणाची सुरुवात आपण या निमित्ताने करणार आहोत. मी विनंती करते आपल्या या संपूर्ण टीमचे, या परिवाराचे सर्व असलेले आदरणीय राजा माने साहेबांनी या अधिवेशनाची सुरुवात करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब, सन्माननीय या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष समाज कल्याण मंत्री नामदार सुभाषजी फळदेसाई साहेब या सगळ्या मान्यवरांना मंचावरती कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी घेऊन यावं आणि आजच्या या महाअधिवेशनाची सुरुवात या निमित्ताने इथे करावी. एक ऐतिहासिक असा हा क्षण संपूर्ण गोवा राज्य, महाराष्ट्र राज्य नाही तर देशभरातून आलेल्या डिजिटल मीडियामध्ये आपलं योगदान देणाऱ्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण आपण इथे अनुभवत आहोत. स्वराज्याच्या विचारांना तलवारीची धार देणारे आणि सत्याला शब्दाची दिशा देणारे असे दोन महान प्रवाह आज आपण एका क्षणात अनुभवत आहोत. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी केवळ स्वराज्य उभं केलं नाही तर न्याय, धैर्य आणि जनतेच्या हक्काची भक्कम पायाभरणी केली आणि दुसरे
आपले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी विचारांना शब्द दिले, समाजाला जागा करण्यासाठी पत्रकारितेची पहिली मशाल पेटवली. शौर्य आणि सत्य, विचार आणि विवेक या दोन्ही महान प्रेरणास्थानांच्या साक्षीनं आजच्या या पत्रकारांच्या महाधिवेशनाची सुरुवात, अतिशय अर्थपूर्ण ठरलेल्या या ऐतिहासिक अशा क्षणाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते या दोन महान विभूतींच्या प्रतिमेचं पूजन करत या कार्यक्रमाला एक प्रेरणादायी आणि मूल्यांनी समृद्ध अशी ही सुरुवात इथे होतीये. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या महाअधिवेशनाच्या उद्घाटनाला आपण इथे सदिच्छा देऊया. तलवारीनं स्वराज्य जिंकणाऱ्या आणि शब्दांनी समाज घडवणाऱ्या या महान विभूतींच्या चरणी आम्ही विनम्र अभिवादन करतोय. मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या या सोहळ्याची सुरुवात इथे करत आहोत. लुगडीच्या या शस्त्रानं संपूर्ण समाज मनाला खऱ्या अर्थानं त्यांच्या या मनाला उभारी देताना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ही भूमिका अगदी कर्तव्यातून निष्ठेनं निभावणाऱ्या डिजिटल मीडियामध्ये योगदान देणाऱ्या या सगळ्याच मान्यवरांना, देशभरामध्ये विखुरल्या गेलेल्या मान्यवरांना एकत्रित आणत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना झाली आणि आज या संघटनेचं तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं अधिवेशन हे महाबळेश्वरच्या भिलार या ज्ञानग्रामामध्ये विचारांना दिशा देणारं ठरलं. दुसरं अधिवेशन कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये परंपरा आणि संस्कारांची सांगड घालणारं आणि आज तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी आपण एकत्र आलो आहोत पणजी गोवा या समुद्र किनारी. मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या सोहळ्याची, या महाअधिवेशनाची सुरुवात इथे केली. मी मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सगळ्या मान्यवरांनी या उद्घाटनानंतर स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत आणि स्थानापन्न व्हावं अशी विनंती. डिजिटल युगामध्ये माहितीचा वेग वाढलाय, पण त्या वेगाला योग्य दिशा देणं, मूल्यांची जपणूक करणं आणि पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवणं हीच खरी आजची गरज आहे. आणि अशा या काळामध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं हे तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन हे केवळ एकत्र येण्याचं व्यासपीठ नाहीये, तर विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांची श्रीमंती आहे आणि भविष्यातील पत्रकारितेची दिशा ठरवणारा एक महत्त्वपूर्ण असा हा टप्पा आहे. आणि या महत्त्वपूर्ण अधिवेशनाच्या आयोजनामागे ज्यांचं मोलाचं योगदान आहे, या भूमीचे यजमान गोवा प्रदेशाध्यक्ष संपादक संघटना सन्माननीय श्री अनिलजी पाटील सर यांनी अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार सांगत असताना या संपूर्ण महाअधिवेशनाच्या पाठीमागचं स्वागत आपल्या मनोगतातून इथं व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांच्या गजरात आपण इथे आमंत्रित करूयात या भूमीचे यजमान गोवा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अनिलजी पाटील सर. टाळ्या वाजवणारे आहात, खरं तर बातमी करतायत, आपले क्षण टिपतायत, पण थोडंसं टाळ्यांचं कौतुक मात्र आपल्या माणसासाठी असणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, थोडासा म्हणजे झाला आहे उशीर, पण आपण थांबलेलो नाही आहे, आपण सुरू करतो आहोत. खरं तर गेली 30-40 वर्ष मी पत्रकारिता पाहिली. खेळे जुळवण्यापासून ते आत्तापर्यंतच्या लाईव्हच्या स्थितीपर्यंत मी पत्रकारिता पाहिली. खूप फास्ट गतीनं हे सगळं बदलत आहे आणि या नव्या युगांमध्ये बदलाचे जे काही वारे आहेत ते कशा प्रकारचे आहेत. खरं तर नवीन येणाऱ्या मंडळींना काहीतरी एक मार्गदर्शन व्हावं, त्यांच्यासाठी काहीतरी एक कॉन्क्रीट असं बनावं, या उद्देशानं हे अधिवेशन बोलवलेलं आहे. कार्यक्रमाचे पाहुणे, मला माहिती आहे आज निवडणुका आहेत आणि सर्वांच्याच लक्ष निवडणुकांकडे आहे. त्यात सरांकडे, मुख्यमंत्र्यांकडे एवढं बिझी शेड्यूल असते की त्यामधून ते पोचतात की नाही मलाही स्वतःलाही वाटत नव्हतं, तरी ते पोचले. मला म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची ती गोष्ट आहे. आपण सर्वांनी सुरुवातीलाच त्यांचं स्वागत करूया मनापासून. आमचे समाज कल्याण मंत्री फळदेसाई सर सुरुवातीपासून ते आमच्यासोबत आहेत. खरं तर ते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत, ते एका अर्थाने यजमान आहेत. त्यामुळं त्यांचं स्वागत मी करणार नाही, पण औपचारिक कामाचा भाग आणि व्यासपीठीय संकेत म्हणून मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो.
याशिवाय ओमप्रकाश सर हे 2 दिवस पासून आमच्याशी सतत संपर्कात आहेत आणि ते वेळेत पोचलेले आहेत. धन्यवाद. आपण खरं तर या सगळ्या रसाळ सर आहेत आणि मग आमच्या कमिटीचे मेंबर्स. खरं तर राजाभाऊंच्या बद्दल मी काही हे बोलायची गरज नाही, कारण या सगळ्या गेल्या 2, 3, 2.5 महिन्यांच्या जे काही गडबड गोंधळ आणि मग तिचं नियोजन हे सगळं सुरू आहे. हा माणूस अत्यंत तन्मयतेनं अत्यंत निष्ठेनं ही संघटना चालवत आहे, मोठ्या पदावर राहून सुद्धा. म्हणजे आता मी त्यांची नावं पण घेत नाही. वर्तमानपत्रांच्या विविध वर्तमानपत्रांमध्ये संपादक पदांपासून ते आवृत्त्या सगळ्या सांभाळण्यापासून ते याच्यापर्यंतची कामं करून ते निवृत्त झालेत. एका अर्थानं त्यांनाही हे सगळी जाण आहे. हा सगळा बदलता क्रम, संक्रमणशील अवस्था त्यांनाही माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी ही स्थापना केलेली संघटना आज जवळजवळ 7 राज्यांमध्ये पसरलेली आहे. जवळजवळ 16-17 हजार या संस्थेचे सभासद आहेत आणि आपण सगळेजण पत्रकार आहात, काही जण संपादक, काही जण म्हणजे बऱ्यापैकी सगळे संपादक आहात. संपादक ही मंडळी काय असते हे मला आत्ता अलीकडे कळायला सुरुवात झाली, कारण मी संपादक झालो तेव्हा मला कळायला लागलं. तेव्हा आपण सगळे संपादक विविध राज्यातून विविध ठिकाणावरून आलेला आहात. खरं तर 2 दिवसाचा प्रवास करून आलेला आहात. मी आपला मनापासून आभारी आहे आणि आपलं स्वागत पण करतो. खरं तर मला बोलायचं खूप आहे आणि आपला कार्यक्रम खूप आहे आणि शिवाय बोलणारे पण आहेत. आपल्याला मान्यवरांचं पण मनापूर्वक ऐकायचं आहे. त्यामुळं मी फार काही म्हणजे बोलणार नाही, जरी माझ्याकडे अनुभव असला तरी सुद्धा. पण मनापासून आपल्या सर्वांचे आभार. या संस्थेच्या मार्फत काही पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार अत्यंत ज्या एका निष्ठेनं काम करणाऱ्या लोकसेवकांसाठी हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्काराचा सोहळाही आम्ही 2 टप्प्यात करायचं ठरवलं होतं. सावंत सरांचं विमान थोडंसं लँड व्हायला वेळ होतोय म्हणून परत त्यातही बदल करतोय आणि हा करतोय. आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले जे काही विविध क्षेत्रातले मान्यवर मंडळी आहात, आपलंही मनापूर्वक स्वागत या याच्यामध्ये. खरं तर आपण दुसऱ्या टप्प्यांमध्ये परत सातत्याने बोलत राहू. माने सर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतीलच, पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत असं मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय गोमांतक. गोवा प्रदेश अध्यक्षांनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केले, यासाठी त्यांचे आभार. मंडळी, अगदी कालच 3 मे 2026 आपण सगळ्यांनी वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणजे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन या ठिकाणी अनुभवला आणि जगभरामध्ये स्वातंत्र्य दिन पत्रकारांनी या ठिकाणी अनुभवताना तो केवळ एक दिवस नव्हता, तर त्या पत्रकारितेच्या जबाबदारीची आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा एक महत्त्वपूर्ण असा क्षण होता. गोव्याच्या या भूमीला स्वातंत्र्याची एक वेगळी परंपरा लाभलेली आहे आणि त्या परंपरेमध्ये पत्रकारितेनं नेहमीच विचार मांडण्याचं, सत्य उभं करण्याचं आणि समाजाला जागं ठेवण्याचं काम केलेलं आहे. आज या डिजिटल युगातही तेच ध्येय, तीच भूमिका आणि तीच जबाबदारी घेऊन आपल्या सर्व पत्रकारांच्या खांद्यावरती ही जबाबदारी या संघटनेच्या माध्यमातून देण्याच्या अनुषंगानं अधिक व्यापक असं स्वरूप आपल्या कार्यक्षेत्राला लाभावं, यासाठी हे विचार मंथनाचं महाअधिवेशन आपण सर्वजणच या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि म्हणूनच या ऐतिहासिक भूमीवर या महत्त्वपूर्ण दिवसाच्या या अनुषंगाने मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं स्वागत, त्यांचा यथोचित सन्मान आपण या कार्यक्रमाप्रसंगी करणार आहोत. सुरुवातीला या कार्यक्रमाप्रसंगी मंचावरती उपस्थित आहेत गोवा राज्याचे सन्माननीय, लोकप्रिय आणि एक संवेदनशील असे मुख्यमंत्री, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत सर. आणि या प्रसंगी त्यांचं स्वागत सन्मान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आपल्या सर्वांचे एक कर्णधार म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे सन्माननीय राजा माने साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आपण करतोय. खरं तर निर्णयामध्ये ठामपणा, कार्यामध्ये सातत्याची ओळख, जनतेच्या विश्वासाला कृतीत उतरवण्याची ज्यांची ताकद आहे, विकासाला दिशा देत नेतृत्वाला एक नवा आयाम ज्यांनी दिलेला आहे, अशा कर्तृत्वाला आज आपल्या सन्मानानं आपण इथे अभिमानानं त्यांचं स्वागत सन्मान इथे करणार आहोत. साध्या कुटुंबातून प्रवास करत डॉक्टर, शिक्षक आणि आज गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या विश्वासाला न्याय देणारं प्रभावी नेतृत्व आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत सर. टाळ्यांचा आवाज काही कमी आलेला आहे, एकदा जोरदार टाळ्यांची दाद सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या स्वागतासाठी आणि सन्मानासाठी.
मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने इथे स्वागत करते. याचबरोबर या निमित्तानं समाज कल्याण गोवाचे सन्माननीय मंत्री आणि या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी फळदेसाई साहेब यांचेही स्वागत करतोय. मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इक्बाल शेख सर आणि संतोषजी शिराळे सातारा जिल्हाध्यक्ष यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. संपूर्ण देशभरातून येणाऱ्या संपादक पत्रकारांच्या स्वागताची जबाबदारी स्वतः फळदेसाई साहेबांनी इथं स्वीकारावी आणि हा ऐतिहासिक क्षण या ठिकाणी मोठ्या मनापासून त्यांनी आयोजित करताना या कार्यक्रमाचे या महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून या महाअधिवेशनाला ते आवर्जून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत सन्मान इथे करूयात. यानंतर मी आमंत्रित करते प्रदेश उपाध्यक्ष संजयजी बहिरे आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिनजी कुलकर्णी यांनी आपल्या शुभ हस्ते आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर यांचं स्वागत सन्मान या निमित्तानं इथे करावं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज सर्वसामान्य अशा नागरिकांना वैद्यकीय अशी सुविधा ज्यांनी अगदी मोफतपणे देताना आपलं योगदान या वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये इथं दिलेले आहे. डिजिटल मीडियाच्या या प्रत्येक वाटचालीमध्ये त्यांचंही सहकार्य आणि योगदान इथं लाभलेलं आहे असे सन्माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर भारत सरकारच्या या आयुष्मान भारत योजनेचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या नात्यानं आवर्जून इथं उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर ओमप्रकाश शेटे सरांचं स्वागत या निमित्तानं आपण इथे करणार आहोत. याचबरोबर या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ साहेब यांचंही आगमन झाले. या प्रसंगी नंदकुमारजी सुतार प्रदेश सचिव आणि गणेशजी हुंबे पुणे जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचंही स्वागत इथे करावं. सर्वसामान्य अशा शेतकरी बांधवांच्या मनगटामध्ये बळ देणारे भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रामकृष्णजी वेताळ साहेब यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथे सन्मानपूर्वक त्यांचं स्वागत करते. या निमित्तानं आपण त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये इथे स्वागत करूया. मी पुन्हा एकदा त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे स्वागत करते आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करताना मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते. आजचं हे तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन या ठिकाणी साकारलेलं आहे. मागची 2 महाअधिवेशनं फक्त आपण आयोजित केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये गाजली सुद्धा. या महाअधिवेशनाप्रसंगी आजच्या या तिसऱ्या महाअधिवेशनाप्रसंगी या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी व्यक्त होतोय आणि हे प्रास्ताविक या कार्यक्रमाचं व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते डिजिटल मीडिया. अच्छा, या निमित्तानं आणखी एक सत्कार इथं होतोय आपल्या सर्वांच्या. खरं तर आपले यशस्वी असे कर्णधार गोवा परिवाराच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय असे सन्माननीय राजा माने साहेब यांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष गोवा यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावा अशी विनंती आहे. खरं तर रात्रंदिवस आपल्या विखुरलेल्या आवाजांना दिशा देणं ज्यांनी शिकवलं त्यांनीच प्रवाहाला एक नवं वेळणं दिलं. शब्दांना केवळ मंच नाही तर ओळख देणारं एक नेतृत्व म्हणजे सन्माननीय राजा माने साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचाही सन्मान आपल्या सर्वांच्या वतीनं करूयात. आणि यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश इथं व्यक्त होतोय आणि हा उद्देश व्यक्त करण्यासाठी ज्यांनी सातारामध्ये आपलं महाअधिवेशनाची संपूर्ण धुरा सांभाळली आणि एक ऐतिहासिक असं महाअधिवेशन आयोजित करण्यासाठी महत्वाची भूमिका या प्रसंगी इथं घेतली असे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाचे महासचिव विकासजी भोसले सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्यक्त करावं अशी त्यांना मी विनंती करते. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं पणजी गोवा या ठिकाणी आयोजित केलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, याचबरोबर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेब, रामकृष्ण वेताळ साहेब, याचबरोबर आमचे राजा माने साहेब, याचबरोबर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 7 राज्यातून आलेले सर्व प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर हे राष्ट्रीय अधिवेशन होत असताना खूप महत्त्वाचं आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला इतकं आज आनंद होतोय की हे राष्ट्रीय अधिवेशन तुमच्या या आगमनानं खऱ्या अर्थानं ते राष्ट्रीय स्तरावरचं झालं असं एक आम्हाला मनस्वी आनंद होतोय. खरं तर महाराष्ट्र असेल किंवा गोवा असेल हे काही वेगळं नाही.
भाषा एक, चाली एक, रूढी एक. मात्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आदरणीय राजा माने साहेबांनी ही 2019 साली ही चळवळ सुरू केली. आणि खरं तर सावंत साहेब, आम्हाला सांगायला आनंद वाटतो की देशातील सर्वात मोठी संघटना डिजिटल मीडियातली ही आमची संघटना आहे. आणि रजिस्टर्ड संघटना म्हणजेच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ज्या पद्धतीनं शासन स्तरावर ज्या पद्धतीने नोंदणीकृत आहे, त्या पद्धतीने आपली ही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आदरणीय राजा माने साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करते. साहेब, आमच्या 15 वेगवेगळ्या मागण्या आहेत, आमचे ठराव होणार आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विनंती केली होती की आम्हाला या जे डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांना राजमान्यता द्यावी. ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मागणी केली. आमच्या अधिवेशनात मागणी झाली, महाबळेश्वर अधिवेशनात पहिल्या. आणि विशेषतः आम्हाला सांगायला आनंद वाटतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात विशेष लक्ष घालून आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला साधारणतः 12 नोव्हेंबर 2022 साली राजमान्यता दिलेली आहे आणि तो सर्क्युलर निघालेला आहे. फक्त आम्हाला मागणी एवढीच आहे, या सर्क्युलरचं खरं तर इम्प्लिमेशन अजून होऊ शकलं नाही. आता ही खरं तर राष्ट्रीय अधिवेशन आहे, आमच्या मागण्या अनेक आहेत साहेब. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि विशेषतः राष्ट्रीय स्तरावर तुमचं जे वलय आहे ते प्रचंड आहे. आमची एकच मागणी आहे साहेब, डिजिटल मीडिया जे संपादक पत्रकार संघटना किंवा पत्रकार संपादक आहेत, यांना सगळ्यांना, सगळे राज्य सगळ्यांना एक समान यात जसं दैनिकांना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाना जसं तुम्ही शासन मान्यताचं देता, त्या पद्धतीनं देशातील सगळ्या डिजिटल मीडियाला एकत्र आणून त्यांना शासन दरबारी न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. खरं तर प्रेस काउन्सिल आणि मीडिया रेग्युलेशन समावेश हा केंद्र शासनानं करावा. तुमचे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे खूप जवळचे संबंध आहेत खरं तर. आणि मीडिया, सोशल मीडिया आणि भाजपा म्हणजे एका दोन बाजू आहेत खरं तर. यामुळे तुम्ही तो विचार करावा. मी जास्त प्रास्ताविक न करता मी शेवटी एकच सांगतो, राजा माने साहेबांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत नव्हे तर काश्मीरपासून कन्यापर्यंत ही डिजिटल मीडिया मोठं करण्याचं ध्येय आता सध्या आखलेलं आहे. आणि 7 राज्यामध्ये आपण ते सक्सेस झालेलं आहे. तर आदरणीय राजा माने साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, तुम्ही शासन दरबारी सुद्धा 42 वर्ष काम केलेलं आमच्या नेत्याचा सन्मान या ठिकाणी, सन्मान म्हणजे योग्य तो शासकीय कमिटीवर करावा अशी मी एक विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाधिवेशनाच्या पाठीमागचा प्रास्ताविक आणि हा उद्देश आपण इथं व्यक्त केला, यासाठी सन्माननीय भोसले सरांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर मी मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे विचार ऐकणार आहोत. डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रामध्ये विखुरलेल्या आवाजांना एकत्र आणून त्यांना ओळख, व्यासपीठ, सन्मान देण्याचं मोठं कार्य ज्यांनी केलं, ज्यांनी केवळ अधिवेशन आयोजित केलं नाही तर राष्ट्रीय स्तरावरती ते गाजवलं. माध्यम तज्ज्ञ, संपादक, अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये ज्यांच्या कार्याला ओळखलं जातं, असे सन्माननीय आपल्या सर्वांचे डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यानंतर आपलं मनोगत इथं व्यक्त करतायत. देशातील डिजिटल मीडियाच्या संपादक आणि पत्रकारांसाठी असलेल्या या ऐतिहासिक दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डिजिटल पत्रकार, डिजिटल संपादक आणि सगळ्यात महत्त्वाचा आज ऐतिहासिक दिवस यासाठी आहे की मुख्यमंत्री देखील गडबड करत आहेत. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे आज 5 राज्यातले निकाल ज्या पद्धतीचे येत आहेत त्या पद्धतीचे निकाल पाहून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांसाठी देखील आजचा हा ऐतिहासिक असा हा दिवस आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, आपण गडबड जरी केली तरी आपला वेळ हा सार्थकी लागणार आहे हे मात्र मी निश्चितपणानं सांगतो. कारण जिथं रिझल्ट नाही तिथं भाजप नाही अशा प्रकारचं सूत्र देशात तुम्ही मांडू पाहता. आणि त्यात तर तुम्ही गोव्याचे रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आहात. त्यामुळं या देशभरातून, महाराष्ट्रातून आलेल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की आम्ही अल्पावधीतच हा कार्यक्रम आटोपशीर बनवून आपला कार्यक्रम डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनंच याची हाताळणी होईल. आजच्या या ऐतिहासिक क्षणाला
फक्त साक्षीदार न होता स्वतः उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले गोव्याचे डॅशिंग रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत साहेब, या अधिवेशनाला ज्यांनी महाराष्ट्रातून आपलं शिष्टमंडळ ज्यावेळी गोव्याच्या मंत्रालयात गेलं आणि अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुभाष देसाई सरांना भेटलं, त्यावेळी त्यांनी अगदी आनंदानं आपलं स्वागताध्यक्ष पद फक्त स्वीकारलंच नाही, तर ते अगदी ठामपणे म्हणाले, मी काय करायचे ते सांगा. तर त्यावेळीही मी त्यांना म्हणालो होतो, काहीच नाही, तुम्ही फक्त स्वागताध्यक्ष व्हा, आम्ही बाकीचं करतो. फक्त सुभाष साहेब, फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा आणि सोबत राहून तुमच्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना सन्मानानं वागणूक दिली तरी आम्हाला भरपूर मिळाल्यासारखं आहे, आमचं संघटन यशस्वी झाल्यासारखं आहे. असे आपले स्वागताध्यक्ष आदरणीय सुभाष फळदेसाई साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी आरोग्य क्षेत्रात जे खरं तर या देशाच्या आयुष्यमान भारत योजनेचे जनक आहेत, ज्यांनी ही योजना आदरणीय मोदी साहेबांपुढे मांडली आणि देशभरात ती आज प्रत्येक राज्यात लागू झालेली आहे. आणि महाराष्ट्रात तर त्यांनी हजारो कोटी रुपये रुग्णांना वितरित करून आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात ही महाराष्ट्रात केली. आज ते महाराष्ट्राचे त्या मिशनचे अध्यक्ष असलेले आपल्या सर्वांचे मित्र डॉक्टर ओमप्रकाश शेटे, महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीला एक दिशा देण्यासाठी फक्त राज्यकर्ते म्हणून नाही, तर एक शेतकरी म्हणून जे सतत काम करत असतात असे आमचे मित्र, महाराष्ट्राच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण बेताळजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले म्हणण्यापेक्षा ज्यांच्या खांद्यावर या अधिवेशनाची जबाबदारी होती ते आपले अनिल भाऊ पाटील, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष, आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, तिन्ही 7 राज्यातून या ठिकाणी आलेले ते सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आपल्या साप्ताहिक महाराष्ट्राच्या साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष संजय कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली मराठे, त्याचबरोबर कल्डोने ताई कार्याध्यक्षा, आणि या ठिकाणी ज्यांचा गौरव गोव्यातले 7 पुरस्कार्थी आणि महाराष्ट्रातले 13 पुरस्कार्थी की ज्यांनी आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेलं आहे, असे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर बंधू आणि भगिनींनो. तर डिजिटल मीडिया आज बाल्यावस्थेत आहे, म्हणजे त्याला धड शासन दरबारी मान्यता नाही, ना समाजात देखील पत्रकार म्हणून मान्यता नाही. महाराष्ट्रानं ज्याप्रमाणे देशात एक आदर्श राज्य म्हणून देशापुढं गेल्या 50-60 वर्षात एक प्रत्येक गोष्टीचा लीडर बनण्याचं काम महाराष्ट्रानं केलं, त्याच पद्धतीनं डिजिटल मीडियाला देखील डिजिटल मीडियाचं धोरण ठरवून, डिजिटल मीडियाच्या पत्रकाराची व्याख्या ठरवून त्याला स्वाभिमानानं उभं राहण्यासाठी प्रयत्न करावा, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात ही चळवळ सुरू केली. मला सांगायला अभिमान वाटतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी महाराष्ट्रातल्या डिजिटल पत्रकाराला महाराष्ट्राचं डिजिटल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट धोरण हे जाहीर करून आणि त्याला श्रमिक पत्रकाराच्या कक्षेत घेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून आपल्या मागणीला आधार दिला. त्याबद्दल या अधिवेशनाच्या निमित्तानं
पुन्हा एकदा त्या तिघांचं मी आभार मानतो. ही संघटना उभी राहिली, ही संघटना सातत्यानं गतिमान आहे. परंतु कोविड काळात ज्यावेळी जनता असो, सरकार असो, प्रशासन असो, यांना लोकांशी संपर्क साधायची संधी हे फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मच द्यायचे. राज्याचे मुख्यमंत्री असो अथवा गावातला ग्रामसेवक असो, सरपंच असो, त्याला जर लोकांशी संपर्क साधायचा असेल तर डिजिटल मीडियाशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे कोविड काळात आपल्या जगाला आणि आपल्याला समजलं आणि पाहता पाहता हजारो डिजिटल पत्रकार तयार झाले. या डिजिटल पत्रकारांना फक्त सन्मानाची वागणूक हा विषय नाही, तर यांना शिस्त लावण्याचं काम, यांना कायद्याच्या चौकटीत बसवण्याचं काम, यांना पत्रकारितेची मूल्य ठरवण्याचं काम, यांना समाजात आपण एक जबाबदार घटक आहोत आणि प्रत्येक तो घटक म्हणून समाजात पत्रकार म्हणून वावरताना एक जबाबदारीची जाणीव देण्याचं काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमच्या प्रत्येक अधिवेशनात उपस्थितीच लावली नाही, तर प्रत्येक वेळी एक नवा विचार देण्याचा प्रयत्न, कृतिशील प्रयत्न त्यांनी केला. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून ते कोल्हापूरच्या अधिवेशनात चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की पत्रकारांच्या संघटना या पत्रकारिता क्षेत्रासाठी काम करतात, तुमच्या मुलाबाळांचं काय, तुमच्या कुटुंबाचं काय, असा प्रश्न त्यांनीच विचारला आणि त्याच्यावरचं सोल्युशन सांगितलं की तुम्ही एखादं प्रतिष्ठान स्थापन करा आणि तुमच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी हे प्रतिष्ठान मदत करेल आणि त्यासाठी म्हणून माझी जिथं मदत लागेल तिथं सांगा. आणि ते फक्त तेवढ्यावरच थांबले नाही, तर अवघ्या 6 महिन्यात महाराष्ट्रात प्रतिबिंब प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान माझ्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं. आणि मला व्यासपीठाला सांगायला आनंद वाटतो की तब्बल 17 लाख रुपये आम्ही राज्यातल्या गोर गरीब अडचणीत असलेल्या पत्रकारांच्या मुला-मुलींसाठी आतापर्यंत वितरित केलेलं आहे. आता कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळं आमच्या मागण्या आणि कारण कसं आहे तुम्हाला सगळंच माहीत आहे, फक्त तुमची इच्छा झाली पाहिजे आणि ती इच्छा व्हावी यासाठी ते अधिवेशन आहे. आणि बऱ्याच वेळा इच्छा होत नसेल तर आम्हाला चिमटे देखील घ्यावे लागतात. परंतु आम्हाला खात्री आहे की गोव्यातल्या पत्रकारांना तुम्ही चिमटे घेण्याची संधी देणार नाही, न मागता सगळं द्याल अशा प्रकारची विनंती मी प्रमोदजींना, सुभाषजींना करतो. आणि माझं भाषण न लांबवता आपल्याला अनेक विषयांवर चर्चा करायची आहे. अनेकांची जर इथं आल्यानंतर किंवा इथं येताना गैरसोय झाली असेल तर सगळ्यांनी हा आपला कार्यक्रम आहे, सगळ्या चुका पोटात घ्याव्या आणि आजचं हे अधिवेशन ऐतिहासिक ठरवावं अशा प्रकारची विनंती करून जे पुरस्कार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करताना त्यांच्या कार्याला पत्रकारितेच्या वतीनं, डिजिटल पत्रकारांच्या वतीनं सॅल्यूट करतो. गोव्यातले जे पुरस्कार्थी आहेत ज्यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांना देखील सॅल्यूट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजा माने साहेबांनी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या भावनातून आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि यानंतर या संपूर्ण महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष या नात्यानं गोव्याचे समाज कल्याण मंत्री असलेले सन्मान्य नामदार सुभाषजी फळदेसाई साहेब यांचंही मनोगत आपण यानंतर ऐकणार आहोत. मी सन्मान्य नामदार सुभाषजी फळदेसाई साहेबांना आमंत्रित करते. तत्पूर्वी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांची दाद द्यावी, कारण स्वतःहून आपल्या सर्वांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि स्वागताध्यक्ष इथं भूषवताना आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत. एकदा जोरदार टाळ्यांची दाद त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. नमस्कार आणि सगळ्यांचं हार्दिक, या गोव्याच्या भूमीमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या या 3ऱ्या राष्ट्रीय अधिवेशनास
आपल्यामध्ये उपस्थित असलेले गोव्याचे लाडके आणि यशस्वी तडफदार युवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, आपले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे आपले संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजा मानेजी, आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष आयुष्मान भारत योजना, आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय रामकृष्ण वेथाळाजी, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चा, माझे मित्र आणि गोव्याचे डिजिटल मीडियाचे संपादक श्री माननीय अनिल पाटीलजी, प्रदेशाध्यक्ष गोवा, आपल्यामध्ये उपस्थित असलेले विकास भोसले, मी सगळ्यांची नावं काही घेणार नाही, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे निमंत्रित पाहुणे मंडळी, इथं उपस्थित असलेले सर्व ज्यांचा आता सत्कार होणार आहे असे सर्व सत्कारमूर्ती, उपस्थित असलेले सर्व संपादक, पत्रकार संघ, पाहुणे आणि माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून, तसेच पत्रकार क्षेत्रातील आपला आदर्श लोकमान्य टिळक यांना मानाचा मुजरा करून आज इथं आपण एक विशेष कारणासाठी जमलेलो आहोत. आज इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे पत्रकार बांधव, संपादक आणि सर्व उपस्थित मान्यवरांना परत एकदा मी त्यांचं या गोव्याच्या भूमीत स्वागत करतोय. आता गोवा म्हटल्यानंतर भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या या पावन भूमीत निसर्गाचं वरदान लाभलेला आणि का विलोभनीय असं निसर्गाचं सौंदर्य आणि त्याला लाभलेला आणि आपण जे अथांग असा सागर, समुद्र किनारे अशा या सुंदर गोव्यात परत एकदा तुमचं स्वागत करताना मला खूप खूप आनंद होतोय. मी ऑल इंडिया डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार संघटनेच्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पुनश्च तुमचं स्वागत. गोव्याच्या मातीला पत्रकारितेचा खूप जुना इतिहास आणि लढाऊ इतिहास आहे. 1821 मध्ये सुरू झालेल्या गॅझेटा डी गोवा म्हणजेच आपलं जे गॅझेट पोर्तुगीज कालांमध्ये तिथं प्रसिद्धीस यायचं आणि या राजवटीत लोकशाहीचा आवाज बुलंद करणारे लुईस डी मेनेझिस ब्रागांझा यांचे विचार असोत. गोमंतकीय पत्रकारितेनं नेहमीच अन्यायाविरुद्ध आणि स्वातंत्र्यासाठी लेखणी चालवलेली आहे आणि आज हीच परंपरा डिजिटल युगात नव्या जोमाने पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आज आपण अशा वळणावर आहोत जिथं माध्यम बदललेलं आहे पण महत्त्व वाढलेलं आहे. पूर्वी बातमी लोकांपर्यंत पोहोचायला कमीत कमी 24 तास लागायचे, आज एका क्लिकवर ती जगभर पोहोचते. डिजिटल मीडियाने सामान्य माणसाला आवाज दिलेला आहे. संकट काळात किंवा महत्त्वाच्या घडामोडीत डिजिटल मीडिया आज माहितीचा सर्वात वेगवान स्रोत बनला आहे. वेगवान होण्याच्या नादात आपल्यासमोर काही गंभीर आव्हानं पण उभी ठाकलेली आहेत, ज्यावर अधिवेशनात आपण मंथन करणं आवश्यक आहे. खोट्या बातम्या रोखणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. वेगाच्या स्पर्धेत आपण आपली विश्वासार्हता गमावता कामा नये. डिजिटल पत्रकारांसाठी शाश्वत महसूल मॉडेल आणि सुरक्षितता निर्माण करणे गरजेचं आहे. भविष्यातील पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी नसेल तर ती डेटा ड्रिव्हन आणि इन्फोटेनमेंटची सांगड घालणारी अशी असायला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतानाच त्यातील मानवी संवेदना आणि नैतिकता जोपासण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. म्हणूनच तलवारीच्या धारेपेक्षा ही शब्दांची धार अधिक कडक असते. म्हणून हे शब्दही चालवताना आपण विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण आज डिजिटल मीडियाची म्हणजे रेग्युलेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कुणी एक मोबाईल सुद्धा हातामध्ये असला आणि तो डिजिटल पत्रकार म्हणून सगळीकडे मिरवत असतो. म्हणजे विश्वासार्हतेने आणि खात्रीनं बातम्या देणाऱ्या पत्रकारासाठी हे म्हणत नाही आहे, परंतु उठसूट ज्या वेळेला आपल्या हातात एक यंत्र आलं आणि त्याच्यानंतर मग उगाच कुणावर सूड उगवायचा, काहीतरी एक्सप्लॉयटेशन करायचं, या उद्देशानं त्यांच्यावर मर्यादा आणायला पाहिजेत. आपण असे पत्रकार निर्माण करायला पाहिजेत
जे विश्वासार्हता असल्याशिवाय कुठल्याही बातमीला म्हणजे प्रेसमध्ये टाकणार नाहीत. कारण आजकाल एवढं स्वस्त झालेलं हे यंत्र आपल्या सगळ्यांच्या म्हणजे कुठल्याही म्हणजे आम्ही आता राजकारणी म्हणून एवढं म्हणजे आपलं सगळं सर्वस्व वाहून काम करण्याची एवढी जिद्द वापरून सुद्धा एकेकाळी प्रत्येक लोभावर पाणी सोडून आपण एक म्हणजे आदर्श नेतृत्वासमोर पुढे यायचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हाला न समजतात काही वेळा आमच्या विरोधात कसल्याही बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात आणि वर्षानुवर्ष दशकांदशक सांभाळलेली ती प्रतिमा ती मलिन होता कामा नये. कारण ज्या रीतीनं प्रत्येक माणसाला आपला जे वैशिष्ट्य आहे आपली जी म्हणजे पर्सनॅलिटी लोकांपुढे आणायची असते आणि विशेष करून ज्यावेळेला राजकारणी म्हणतोय आपण प्रत्येक वेळेला एवढी जबाबदारीनं वागतो आणि त्यावेळेला जर बेजबाबदारपणे त्या वृत्ताचं म्हणजेच संबंध नसलेल्या गोष्टीला जोडणं आणि त्यातून झालेली अपरामित अशी हानी कुणाच्याही माणसाच्या ह्याच्यामध्ये येऊ नये म्हणूनच पत्रकारांनी जबाबदारीनं वागायला पाहिजे. पत्रकारांचे म्हणजे डिजिटल मीडियाचे हक्क पण आपण साबित करायला पाहिजे. त्या हक्काबरोबरच आपल्या समोर असलेली आव्हानं आणि आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या म्हणजे काही वेगाच्या नादात आपण तात्काळ बातमी देण्याच्या नादात कुठंतरी घसरलो तर ते हानी एवढी असते. म्हणूनच मी म्हटलं की तलवारीच्या धारेपेक्षाही शब्दांची धार ही फार म्हणजे तेज असते. म्हणून जास्ती वेळ न घेता मी माझ्या डिजिटल संपादकांना म्हणजे मी कौतुक करतोय राजाभाऊ मानेंचं. कारण त्यांनी संस्थापक सदस्य म्हणून ज्या अध्यक्षामधून इथं जबाबदारी घेतली आणि सर्व डिजिटल मीडियाच्या संपादक किंवा पत्रकारांना एकत्रितपणे आणले आणि या आपल्या विषयावर वहापोह करायचा आणि आपली काहीतरी म्हणजे एक टर्म्स घालायची आणि त्याच्यातनं एक चांगल्या विश्वासार्हता असलेली पत्रकारिता समोर यावे आणि पत्रकार हे आदर्श म्हणजे आपण ज्या वेळेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतोय आणि त्या लायक आपण तिथं निर्भीडपणे पत्रकारिता करायची. परंतु त्याचबरोबर कुणाचाही म्हणजे उपमर्द होता कामा नाही. विनाकारण कुणाचंही म्हणजे चारित्र्यहनन होणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मी परत एकदा या तुमच्या इनिशिएटिव्ह म्हणजे हे तिसरं अधिवेशन कदाचित असेल आणि या तिसऱ्या अधिवेशनमध्ये अनेक नियम तुम्ही करणार आहात, अनेक तत्व तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवणार आहात. कारण आदर्श असे पत्रकारिता आहेत 30, 40, 35 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी डिजिटल युगामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला आहे डिजिटल पत्रकारितेमध्ये. पण त्यांना सगळं माहिती आहे. परंतु अजून नवीन येणारी मंडळी त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप ट्रेनिंग वगैरे पाहिजे आहे की आपण कशा प्रकारे बातम्या करायच्या, आपल्यावर निर्बंध कसे घालायचे आणि आपण कशा प्रकारे कुणाच्याही पाठीमागे न लागता आणि म्हणजे अगदी काय म्हणतो आपण कुठल्याही स्वार्थाशिवाय पत्रकारिता करणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पत्रकार जो आपल्याला रिस्पेक्ट भेटतोय, जो पत्रकार म्हणून जो आपल्याला मान सन्मान होतोय त्याचा आदर पण आपण करायला पाहिजे. एवढं सांगतोय. मी जास्ती काही इथं स्वागताध्यक्ष म्हणून काही केलेलं नाही आहे. मी 5 मिनिटंही त्यांना दिलेली नव्हती आणि 5 मिनिटासारखे 5 पैशाचा श्रमही घेतले नाहीत. परंतु त्यांना मला एक विशेष असं स्थान इथं उपलब्ध करून दिलं आणि स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा खूप खूप आभारी आहे. आणि इथून पुढे आपल्या गोव्यामधील डिजिटल मीडिया आपल्या पत्रकारांचे जर काही प्रश्न असतील तर आदरणीय मुख्यमंत्री तुम्हाला माहीतच असेलच की मुख्यमंत्री एक तरुण तडफदार यशस्वी आणि प्रत्येकाचं मत ऐकून घेण्याची क्षमता असणारं नेतृत्व गोव्याला लाभलेलं आहे आणि त्याचं आकलन पण करण्याचं आणि स्पष्टपणे न बोलता जे काही त्यांना योग्य वाटेल किंवा त्यांचा न्याय हक्क असेल ते मिळवून देण्यासाठी सदोदित कार्यतत्पर असतात. आपल्याला पत्रकार संघटनेमध्ये ते मग आपल्या कसल्याही पत्रकारितामध्ये असू दे जेवढ्या सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आधीच्या कुठल्याही नेत्यानं मला नाही वाटत की दिलेल्या आहेत. कारण गोव्यामध्ये पत्रकारांना जेवढा रिस्पेक्ट सन्मान आहे तो आपल्या आज सरकारामुळे आणि सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यामुळे आहे. आणि निश्चितच तुमचे काही प्रश्न इथं रेंगाळलेले असतील आणि त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री अवश्य मला खात्री आहे की मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. परत एकदा डिजिटल मीडिया संपादकांना आणि सगळ्या पत्रकारांना मी काही बोललो असेल कदाचित, परंतु
ते आपल्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि आपल्यावर जबाबदाऱ्या आणि नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून बोललो असेल, कदाचित सूचना म्हणून त्या मानून घ्याव्या, तक्रार म्हणून नव्हे, एवढंच सांगतोय. आणि परत एकदा या यशस्वी म्हणजे हे जे आपण अधिवेशन आयोजन केलेलं आहे ते आयोजन, नियोजन, प्रायोजन अत्यंत सुंदर, म्हणजे जी हॉस्पिटॅलिटी असेल, मान सन्मान असेल, प्रत्येकाला त्याचं म्हणजे योग्य तो मान दिलेला आहे, त्याबद्दल आयोजनाबद्दल मी खूप खूप धन्यवाद राजाभाऊ माने. मी परत एकदा पुनश्च तुमच्या या यशस्वी अधिवेशनाबद्दल तुमचं कौतुक करतोय. जय हिंद, भारत माता की जय. या महाधिवेशनाचे सन्माननीय स्वागत अध्यक्ष या नात्यानं या महाधिवेशनाचं कौतुक करत आपलं मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मी सन्माननीय मान्यवरांचे आभार व्यक्त करते. आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया नवे युग नवे पर्व ही स्मरणिका इथे प्रकाशित होते. मी मान्यवरांना विनंती करते आपल्या हस्ते आपण या स्मरणिकेचं प्रकाशन इथे करावं. खरं तर कोणताही प्रवास केवळ घडामोडींनी पूर्ण होत नाही, तर तो शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि नोंदींमध्ये जतन केला जातो. आज या महाधिवेशनाच्या निमित्तानं प्रकाशित होणारी ही स्मरणिका ही केवळ एक पुस्तिका नाहीये, तर डिजिटल पत्रकारितेच्या प्रवासाची, संघर्षाची, यशाची नोंद आहे. मी विनंती करते स्मरणिका संपादक श्री भाऊसाहेब फास्के यांनी कृपया याचं प्रकाशन इथे संपन्न होताना मंचावरती यावं. एक जिवंत अशी ही नोंद या स्मरणिकेच्या माध्यमातून विचारांची दिशा, कार्याचा आढावा आणि भविष्यातील वाटचालीचे संकेत आपल्या समोर इथे उलगडणार आहेत. आणि अशा या स्मरणिकेचं आपण प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. एकदा जोरदार टाळ्यांची दाद या स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी आपण देऊया. शब्द जेव्हा कागदावरती उतरतात तेव्हा ते क्षणांना अमरत्व देतात आणि विचार जेव्हा आपले जपले जातात तेव्हा इतिहास इथे आकार घेतो. आजचा हा प्रकाशन सोहळा एक विचार, एक प्रवास, एक इतिहास जतन करणारा क्षण आहे. मान्यवरांचे आभार. आणि यानंतर या निमित्तानं ज्यांना आपण यंदाच्या वर्षीच्या या राष्ट्रीय गौरव पुरस्कारानं सन्मानित करतोय अशा पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. जो अपने कर्मों से पहचान बनाता है वही समाज में इतिहास रच जाता है. सम्मान शब्दों का नहीं उस सफर का होता है जो संघर्ष से उठकर शिखर तक पहुंच जाते हैं. आणि अशा मान्यवरांना आपण यंदाच्या वर्षी या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करतोय. सुरुवातीला मी आमंत्रित करते पर्यावरणवादी, गोवंश रक्षणासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असे श्री कमलाकांत सावळो तारी यांना. सन्माननीय कमलाकांत सावळो तारी यांनी मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती. डिसोली तालुक्यामध्ये मये इथले एक प्रतिष्ठित समाजसेवक, पर्यावरणवादी आहेत. नगर नियोजन विभागातून नियोजन सहाय्यक म्हणून निवृत्त झाल्यानंतर गोमांतक गोसेवक महासंघ शिकेरी गोशाळाची स्थापना केली. विविध संस्थेच्या 8 विविध केंद्रामधून आज 6500 पेक्षा जास्त भटक्या आणि जखमी गुरांची देखभाल ते करतायत. गोव्यातील दुर्मिळ अशा श्वेत कपिला देशी गोवंशाची पैदास आणि संरक्षणासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पण केलंय. 65 पेक्षा जास्त अशा वाणांचे जतन त्यांनी केलेलं आहे आणि या क्षेत्रासाठी त्यांचं आपण सन्मान करतोय. यानंतर समुद्र संवर्धनाची विज्ञाननिष्ठ वाटचाल करणारे डॉक्टर महुआ साहा यांना मी या निमित्तानं आमंत्रित करते. जागतिक कीर्तीच्या समुद्र विज्ञान शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. सियरास राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था इथे ते वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ म्हणून ते योगदान देत आहेत. सागरी प्रदूषण विशेषतः आज मायक्रोप्लास्टिक या विषयावरील त्यांच्या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची ओळख मिळालेली आहे. 2 दशकाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे असे डॉक्टर महुआ साहा. जोरदार टाळ्यांची दाद त्यांच्यासाठी देऊयात. यानंतर तिसरा पुरस्कार सन्माननीय कोकणचा अभ्यासक आवाज निलेश राणे यांचा होता, पण आज ते उपस्थित राहिले नाहीयेत कारण निवडणुकांचा निकाल. यानंतर चौथा पुरस्कार जातोय योग सेवा आणि संस्काराची प्रेरणादायी वाटचाल कमलेशजी बांदेकर. गोव्यातील सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात योग समाजसेवा प्रभावी संगम घडवणारं एक नाव. आज 500 पेक्षा अधिक योग शिबिरांचं यशस्वी आयोजन त्यांनी केलेलं आहे. 800 प्रशिक्षकांना योग त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. गोवंश रक्षा अभियान, श्वेत कपिला गोशाळा तसेच अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांचं योगदान आहे. आज नेहरू युवा केंद्राचा युथ आयकॉन अवॉर्ड आणि अशा अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित केलं असे कमलेशजी बांदेकर. यानंतर आमंत्रित करते गोवा पर्यटनाचा प्रभावी चेहरा दीपकजी नार्वेकर यांनाही आपण या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते सन्मानित करतोय. आज गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील एक अनुभवी मार्केटिंग आणि जनसंपर्क तज्ञ, गोवा पर्यटन विकास महामंडळ उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांचे योगदान आहे.
20G शिखर परिषदेदरम्यान OSD ब्रँडिंगची जबाबदारी यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेली आहे. पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडियाच्या गोवा चॅप्टरचे ते अध्यक्ष आहेत आणि जनसंपर्क क्षेत्रातही त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर दिव्यांग सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेले गुरुप्रसाद पावसकर यांचाही या राष्ट्रीय गौरव पुरस्कारानं आपण इथे सन्मान करतोय. मी त्यांना आमंत्रित करते. गोवा राज्यातील दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले समर्पित नेतृत्व सध्या गोवा सरकारचे आयुक्त दिव्यांग आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. सन्मान्य पावसकर सर यांच्यानंतर मी आमंत्रित करते आपला पुढचा पुरस्कार इथे स्वीकारण्यासाठी सौ नेहा शैलेश आग्रे गावस समाजसेवेचा आधुनिक आदर्श या कार्यासाठी त्यांना सन्मानित करतोय. स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट जुने गोवे इथं त्यांचं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य एक प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केलंय. ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट पॅनल CCTV यंत्रणा बसवून त्यांनी डिजिटल शिक्षणाची नवी दारं इथं उघडलेली आहेत आणि त्यांच्या या कार्यासाठी आपण या पुरस्कारानं सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊयात. सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आमंत्रित करते डिजिटल युगातील आधुनिक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेले प्रकाश कुलकर्णी सर. कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि आता सध्या पश्चिम किसान मोर्चा सोलापूर जिल्ह्याचे ते अध्यक्ष म्हणून योगदान देत आहेत. आज सन्मान्य प्रकाशजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक काळातील आव्हानं ओळखून डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी या कृषी क्षेत्रामध्ये केला. बाजारपेठ असेल, सरकारी योजना, आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन याबाबत माहिती देत हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अशा नव्या युगाबरोबर पुढे शेतकऱ्यांना घेऊन जाणारे सन्मान्य प्रकाशजी कुलकर्णी. यानंतर आमंत्रित करते श्री माणिक तुकाराम शेडगे वंचितांसाठी समर्पित सामाजिक योद्धा म्हणून त्यांचं योगदान या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. 1996 पासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत. अवघ्या 23व्या वर्षी पारधी मुलांसाठी वसतिगृह या ठिकाणी सुरू करत त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. 1500 कुटुंबांना सौर ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून दिली. 5000 वृक्षांचं संगोपन करून हरित उपक्रम त्यांनी राबवले. 20 पेक्षा अधिक पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असे माणिक तुकाराम शेडगे वंचितांसाठी समर्पित सामाजिक योद्धा म्हणून त्यांच्या या कार्याचा सन्मान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. यानंतर आमंत्रित करते साहित्य, समाजकार्य आणि उद्योजकती सशक्त अशी ओळख चित्रा क्षीरसागर मॅडम. आज साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक म्हणून एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. गोव्यातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. याचबरोबर विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचं योगदान आपण इथे बघतोय, ज्यामध्ये गोवा पायलट संघटना, गोवा साने गुरुजी, कथामाला सोलापूर, शिक्षण विकास परिषद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. आज कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना गोवा मुक्तीनंतरची कथा, अंकुर साहित्य संमेलन, बृहन महाराष्ट्र मंडळाचे पहिले मराठी साहित्य संमेलन अशा विविध उपक्रमांचं यशस्वी आयोजन त्यांनी केलंय. बरेच फोटोग्राफर समोर आलेले आहेत. विनंती थोडंसं आपण पाठीमागे बसण्याचा प्रयत्न करा. यानंतर निलेश भगवान सांबरे समाजकारणाला प्राधान्य देणारे प्रभावी नेतृत्व यांचा सन्मान करतोय. निलेश सांबरे हे महाराष्ट्रातील एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष. आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राबलेलं आहे. 95% समाजकारण आणि 5% राजकारण हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर मी आमंत्रित करते बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी प्रवास प्राध्यापक विशाल गरड. आधुनिक काळातील बहुगुणी आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक प्रभावी वक्ता, लेखक, कवी, चित्रकार, कॅलिग्राफर, दिग्दर्शक, कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर, मेंटर अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी आज एक महत्त्वाची पदवी घेण्याबरोबरच या पदवीचा उपयोग आपल्या वक्त्यांच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी आज समाजामध्ये प्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक असं योगदान देण्यासाठी केलेलं आहे. 36हून अधिक नामांकित संस्थांकडून व्याख्यानासाठी त्यांना निमंत्रण मिळालेलं आहे आणि 20 पेक्षा जास्त पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. विशालजी गरड हे आजच्या तरुणासाठी प्रेरणादायी असे आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व सन्मान्य प्राध्यापक विशालजी गरड. यांच्यानंतर मी आमंत्रित करते सौ राधा उत्तरेश्वर खताळ, कार्यतत्पर नेतृत्व करणाऱ्या आदर्श सरपंच. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कानापूर, लक्ष्मीपूर, मामला या 3 गावाच्या एकत्रित ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम अशा त्या सरपंच आहेत. 9
सदस्यांची एकसंध टीम, ठोस नेतृत्व, यामुळे ग्राम विकासाला नवं बळ त्यांच्या नेतृत्वात मिळालेलं आहे. 102 जलसिंचन अशा विहिरी, 150 घरकुल लाभार्थी, 20 कुटुंबांना गायगोठा योजनेचा लाभ देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी चालना दिलेली आहे. 50 लाख रुपयांच्या निधीतून तांडा वस्तीत विकासाचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. यानंतर गोवर्धन निवृत्ती दराडे, वंचितांसाठी जगणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सन्मान आपण करतोय. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी आपण असावं या विचारानं आयुष्य वेचणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, पसायदान सेवा प्रकल्प टेकणमोह जिल्हा बीडचे संचालक गोवर्धन निवृत्ती दराडे. आज 2009 पासून अनाथ, निराधार, भटके, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कैद्यांची मुलं आश्रय देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. स्वतःची जमीन, घर विकून त्यांनी मुलांसाठी निवारा उभारला आणि खरं तर त्यांच्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आज 12 विद्यार्थी MBBS डॉक्टर आहेत, त्यापैकी 3 जणांनी MD पूर्ण केलेली आहेत, 8 मुली BA MS मध्ये आहेत, 4 मुली BDS त्यांनी केलेले आहेत. अशी कर्तृत्ववान पिढी या सगळ्यातून त्यांनी केलेले आहेत. प्रत्येकाला आदर्श वाटणारे गोवर्धन निवृत्ती दराडे. यानंतर आमंत्रित करते उद्योजकता आणि समाजसेवेचा समतोल असलेले सन्मान्य संतोष काका ठोंबरे. संतोष रावसाहेब ठोंबरे बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली KT ट्रॅक्टर विविध कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. याचबरोबर आज बार्शीमध्ये त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम तिथे राबवलेले आहेत, ज्यामध्ये गरीब गरजूंसाठी अन्न, आरोग्य सेवा उपलब्ध करून देत समाजाभिमुखची कार्याची परंपरा त्यांनी जपलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे. असे सन्मान्य संतोष काका ठोंबरे यांच्यानंतर मी आमंत्रित करते श्री पद्मेची गुप्ता, उद्योग, नवकल्पना आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संघ. त्यांच्या नेतृत्वाखाली गौसेवा, गोसंवर्धन आणि मूल्याधिष्ठित अशा दृष्टिकोनाची खरं तर आज संपूर्ण समाजाला एक प्रेरणादायी असं कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली लाभलेलं आहे. अनेक नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांमध्ये त्यांचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. व्यवसायातील सातत्यपूर्ण यशाबरोबरच समाजहिताच्या अनेक उपक्रमामध्ये चालना देत त्यांनी गोवत्स आणि गोसंवर्धनाचं योगदान इथं दिलेलं आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करते सन्माननीय राजेंद्रजी अग्रवाल, उद्योग, नेतृत्व आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास. सन्माननीय राजेंद्रजी अग्रवाल आज 1992 मध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे चार्टर सदस्य म्हणून योगदान आहे. 2005-06 मध्ये क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. कॅन्सर उपचार, रेल्वे स्टेशन विकास, वैद्यकीय शिबिर, रक्तदान अशा विविध प्रकल्पामध्ये त्यांचं सक्रिय नेतृत्व राबलेलं आहे. प्रोजेक्ट मुस्कान अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं 10,000 पेक्षा अधिक बालहृदय शस्त्रक्रिया त्यांनी घडून आणलेल्या आहेत. टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे आणि अशा कार्यासाठी आपण त्यांचा सन्मान करतोय. यानंतर आमंत्रित करते राजेंद्रजी पाठक, सामाजिक उद्योजकतेतून परिवर्तन घडवणारे नेतृत्व, गेल्या 25 वर्षापासून सामाजिक उद्योजकतेचे कार्यरत असलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व, चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे संस्थापक म्हणून त्यांचे योगदान आहे. गेल्या 15 वर्षात त्यांच्या कार्यामुळे हजारो असे गरजू मुलांना शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. असे सन्मान्य राजेंद्रजी पाठक यांचा सन्मान आपण या निमित्तानं इथे करत आहोत. यानंतर मी आमंत्रित करते जलसंधारण आणि ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कारांना ज्यांना सन्मानित करतोय असे ग्रामविकास संस्था नागझरी, सातारा, महाराष्ट्र यांचा सन्मान या डिजिटल मीडियाच्या वतीने आपण इथे करणार आहोत. नागझरी गावातील 100 पेक्षा जास्त माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, तरुणांनी एकत्र येऊन गावातील ग्रामस्वच्छता गेली 4 वर्षे सातत्यपूर्ण परिश्रमातून चालवली आहे. तब्बल 300 टन कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावत जलसंधारणाचं काम श्रमदान, लोकसहभागातून उभे करत गावाला पाणीदार गाव करण्यासाठी केलेलं अमूल्य योगदानाबद्दल संस्थेच्या वतीनं, आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांना या राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्यांची दाद या सगळ्याच मान्यवरांसाठी आपण इथे देणार आहोत. आणि यानंतर सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांचाही सन्मान आपण इथे करत आहोत. सन्मान्य आरोग्य सेवेसाठी, माफ करा, एक सन्मान इथे राहिलेला आहे. आरोग्य सेवेसाठी योगदान देणारे मुंबईचे सन्मान्य विकासजी देशमुख सर यांना या पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय. सन्मान्य विकासजी देशमुख सर यांनी कृपया मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान, आपला हा पुरस्कार इथं स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते.
खरं तर 13 वर्षाहून अधिक अनुभव त्यांचा या क्षेत्रामध्ये लाभलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 66.55 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळालेली आहे. 35,000 कोटींपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 12 पेक्षा जास्त संस्थांमध्ये 50हून अधिक रुग्णालयाशी संपर्क त्यांनी साधलेला आहे. आरोग्य दूत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे लाभले. असे विकास ज्ञानू देशमुख आरोग्य व्यवस्थापनातील परिवर्तनकारी नेतृत्व यांचा सन्मान आपण करतोय. यानंतर गोव्यातील डिजिटल पत्रकार असलेले सपना सावंत, नमता शरण, तारा केरकर, विजय रेडकर आणि तौशिक पांडुरंग गुरव यांचा सन्मान आपण करतोय. आणि यानंतर निधी, ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात इथे केली, अशा निधी मॅडम यांचाही सन्मान आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. निधी स्कूलचे सन्मान्य निधी सनके आणि मानसी सावंत. या सगळ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान. एक महत्त्वाचा सत्कार म्हणजे सन्माननीय श्वेता हुल्ले मॅडम पहिल्यापासून आपल्या संघटनेसाठी कोणत्याही अधिवेशन असेल सर्व कार्यक्रमासाठी असतात. त्यांचा सत्कार मुख्यमंत्री साहेबांनी करावा अशी विनंती करतो. श्वेता हुल्ले मॅडम, टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर मॅडमने इतकं चांगलं अँकरिंग आणि इतकं चांगलं श्वेता हुल्ले मॅडम यांचा पुरस्कार प्राप्त अशा मान्यवरांना आपण या पुरस्कारानं इथं सन्मानित केलं. मी सगळ्याच मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे विचार, त्यांचे मनोगत, त्यांच्या शुभेच्छा आपण या निमित्तानं ऐकणार आहोत. मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार आणि मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली अशा निधी सनके, मानसी सावंत, निधी स्कूल डान्स गोवा यांचा सन्मान आपण करतोय. अतिशय सुंदर अशा गणेश स्तवनानं आजच्या महाधिवेशनाची सुरुवात त्यांनी इथे केली, यासाठी त्यांचे आभार. आणि यानंतर आजच्या या सोहळ्याप्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे विचार आणि त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांच्या मनोगतातून इथे ऐकणार आहोत. मी विनंती करते यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर, भारत सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचे खरं तर ज्यांनी ही याची सुरुवात केली असे अध्यक्ष असलेले डॉक्टर ओम प्रकाश शेट्टे सर यांनी या प्रसंगी आपले विचार आणि मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. ओके, थोडासा कार्यक्रमामध्ये बदल, पुढच्या कार्यक्रमाला जावं लागत असल्यामुळे सुरुवातीला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण ऐकणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांची दाद या गोव्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब. नमस्कार. कार्यक्रमाला नाही, सेलिब्रेशनला जायचंय मला. थर्ड नॅशनल कन्व्हेन्शन डिजिटल मीडिया एडिटर्स अँड जर्नलिस्ट असोसिएशन आजच्या या कला अकादमीच्या प्रेक्षकगृहामध्ये सर्वात अगोदर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मनापासून मी गोव्यामध्ये आणि कला अकादमीमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर, DDW मिनिस्टर मिस्टर सुभाष फळदेसाई. मी फक्त त्यांची खासियत सांगतो आणि नंतर पुढे बोलतो. गोव्यामध्ये जो इंटरनॅशनल पॉपल फेस्टिवल झाला, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दिव्यांगांचाही फेस्टिवल होऊ शकतो, हे जर भारत देशाला कोणी पहिल्यांदा सांगितलं असेल तर ते गोव्याने, आणि ते लीड जर कोणी केलं असेल तर ते सुभाष फळदेसाई यांनी. विच इज एन अप्रिशिएटेड बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. आणि त्याला आपण पर्पलच का म्हणतोय तर इंटरनॅशनली दिव्यांगासाठी पर्पल हा कलर हा रिकॉग्नाइज केलेला आहे, म्हणून त्याला इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल. ऑलमोस्ट 20 वेगवेगळ्या कंट्रीतले जे दिव्यांग आयुक्त जे आहेत त्याने या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलमध्ये भाग घेतला. आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी अशी वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स या पर्पल फेस्टिवलमध्ये आली होती. त्याची खासियत आहे. या कार्यक्रमाला खास करून म्हणजे ज्याने हा कार्यक्रम लीड करतात श्री राजा मानेजी, फाउंडर प्रेसिडेंट आपले डिजिटल मीडिया याचे आहेत, त्यांचंही स्वागत. श्री ओमप्रकाश शेट्टे, हेड ऑफ द आयुष्मान भारत, श्री रामकृष्ण मेहताल, स्टेट प्रेसिडेंट ऑफ द BJP किसान मोर्चा, आणि व्यासपीठावरती असलेले बाकी मान्यवर
समोर असलेले विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले वेगवेगळे ते डिजिटल मीडियाचे हेड आणि विशेष करून आमचे मित्र श्री अनिल पाटील जे गोवा हेड आहेत त्यांनी मुद्दामून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आणि मला या कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे. वेगवेगळे मान्यवरांचं या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतोय तसं संवाद तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मीडियाचा कशा पद्धतीने पुढे जावा आणि डिजिटल मीडिया ही कशा पद्धतीने ऑफिशियली फॉर्म्युलेटेड म्हणा किंवा त्याला आपण जे म्हणतोय की फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने बसवावी याच्यावरही चर्चा होईल. आपण सगळ्यात अगोदर म्हणतोय की डिजिटल युग म्हणा किंवा डिजिटल इंडिया ही सुरू जर कोणी केली असेल तर ते ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्यामुळे तुम्ही आत्ता जे सांगितलं की डिजिटल मीडिया हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही माझ्यावरती सोपवलेलं आहे. मी नक्कीच म्हणजे हा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल मिनिस्टर फॉर द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ह्यांच्यापर्यंत ह्याच्यासाठी खास पत्र लिहीन आणि तुमचे सगळे विषय जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी त्यांना नक्कीच हा विषय माहिती पण आहे. फक्त तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय की सुरुवातीला पत्रकारिता, त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आता त्याच्यानंतर कोविड नंतर ज्याला बूम जर कोणी दिला असेल तर तो डिजिटल मीडियाने. म्हणजे कोविडच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिजिटल मीडियाने केलं आणि आपण म्हणजे त्यांना एकत्र श्री राजा मानेजी यांनी त्यांना एकत्र आणून पूर्ण देशभर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं, असोसिएशन करण्याचं काम केलं. त्यासाठी आपण आणि आपले जे सगळे पदाधिकारी आहात गेली 3 वर्ष सातत्याने आपण जे काम करतात त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे एकदम आपण म्हणतोय की झटक्यात लगेच कुठलीही बातमी पोचवायची असेल तर ती बातमी म्हणजे उद्याच्या पेपरची वाट बघायची गरज नाही किंवा जाऊन TV लावून बातमी बघायची गरज नाही. हातात असलेल्या मोबाईलवरती तुमच्या डिजिटल मीडियाच्यामुळे लगेच आपण आहे त्या ठिकाणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जर बघतोय तर की ह्याचे फायदे पण आहेत आणि ह्याचे तोटे पण आहेत म्हणजे बरेच. त्यामुळे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागली. तसं बघितले तर झेनझी कुठलाही पेपर वाचत नाही आहेत आणि त्या TV पण बघत नाही आहेत. आता झेनझी जे असतात ते फक्त मोबाईलवरती असतात आणि मोबाईलमधल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, मग ते इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सॲप म्हणा किंवा बाकी म्हणजे बाकी सगळे असणारे प्लॅटफॉर्म आणि त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डे बाय डे आपण डेव्हलप्ड होतात. आपण आपले कंटेंट आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपले इनोव्हेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रेझेंट करतात. आणि खरं तर म्हणजे आजचं हे डिजिटल युग हे झेनझीला आकृष्ट करणारं युग पण आहे. कारण त्यांच्यापर्यंत जर बातमी पोचवायची असेल तर दिस इज ओनली द मीडिया आणि या डिजिटल मीडियामधूनच आपण त्याच्यापर्यंत पोचवू शकतोय. कारण ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हे स्वप्न ठेवून काम करतात आणि ते स्वप्न जर सातत्यात उतरायचं असेल तर इट इज अन कोलॅबोरेशन कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल. इट इज नॉट अलोन. म्हणजे कोणी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे विकसित भारत करू शकणार नाहीये. तर विकसित भारत करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. मी का म्हणतोय तर आपण बघतोय की आपण तयार केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत होत असेल तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार. कारण आत्ताची जी झेनझी म्हणा किंवा झेन अल्फा येणार आहे हे काही पेपर वाचणार नाही आहेत. त्यामुळे पेपरमध्ये कुठलीही मोठी बातमी आली, उद्या कुठलाही मोठा लेख आला तर झेन अल्फा तर नाहीच नाही आहे. त्यामुळे ते शॉर्ट कंटेंटमधून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणं. आज दिस इज अन व्हेरी मच कॉम्पिटिटिव्ह या युगामध्ये विदिन गुड ग्राफिक्स किंवा विदिन अ शॉर्ट कंटेंट हे पोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि ते म्हणजे म्हणजे ऑल ऑफ यू आर मोस्टली 25 वर्षाच्या वरचे आहात तरी पण आपण सगळे करतात म्हणून आपलं खूप खूप अभिनंदन. कारण यू हॅव ॲडॉप्टेड द टेक्नॉलॉजी.
अनलेस अँड अंटिल आपण टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये टिकू शकत नाहीये. म्हणून म्हणजे आपण आपली बेस ऑलरेडी स्ट्रॉंग केलेली आहे. आपल्याला जी राज्य मान्यताचा आपण विषय जो केला की नक्कीच की गोव्यामध्ये म्हणजे जो रजिस्टर्ड पत्रकार आहे की अनिल पाटीलजींना माहिती आहे की त्यांच्यासाठी इथं लॅपटॉप घेण्यापासून कॅमेरा घेण्यापासून इवन दो वी आर गिव्हिंग द ई बाईक्स फॉर द पत्रकार. म्हणजे पत्रकारांना ई बाईक सुद्धा आम्ही देतो. पत्रकारांना पेन्शन त्यांच्या रिटायरमेंट एज नंतर ऑलरेडी आहे. पत्रकार इन्शुरन्स कव्हरेज ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत. पत्रकारांना राजधानीमध्ये राहण्यासाठी त्यांना पत्रकारांसाठी वेगळा फ्लॅट कॉलनी ही पत्रकारांची वेगळी आहे. त्यांचे 1-2 ठिकाण फक्त प्रेस रूमचा थोडासा विषय आणि त्यातल्या त्यात अजूनही त्याने म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशी पण वेगळी असोसिएशन पण गुज म्हणून जे त्यांचे असोसिएशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. दरवर्षी असे चांगले जे पत्रकार आहेत त्यांचं फेलिसिटेशन आणि दरवर्षीच्या बजेटमध्ये त्यांचा डिमांड पास केल्याशिवाय बजेट पासच होत नाही असं म्हटलं तरी चालेल की त्यांचा डिमांड हा पहिला चांगल्या पद्धतीने इट इज ऑलवेज म्हणजे इट इज अन अपग्रेडेड म्हणायला काही हरकत नाही. पण ऑफकोर्स वी गिव्ह ड्यू रिस्पेक्ट फॉर ऑल द पत्रकार्स. यांना सांगून दे आर ऑल्सो प्लेज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल रोल्स इन अवर स्टेट इन होल द नेशन असं म्हणेन मी. पण गोव्यामध्ये सदोदित पत्रकारांचा सन्मान मान जे कोणी करत नसेल तर मला वाटतं त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही आहे. पण ऑफकोर्स म्हणजे लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभाला आदरपूर्वक गोव्याच्या सरकारने त्यांचा सन्मान मान ऑलवेज केलेला आहे. यापुढेही मी म्हणेन की एखाद्या प्रकारचा एक चांगला व्हॉइस क्रिएट करण्याचा काम हा डिजिटल मीडियाने केलेला आहे. म्हणजे एवढ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल असून सुद्धाही म्हणजे डिजिटल मीडियाचा एक वेगळा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि दॅट इज अजूनही पुढे तो जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होईल. फक्त एवढंच आहे की माननीय मंत्रीजी सुभाष फळदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं होत असताना म्हणजे इट इज अन ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कुठलीही बातमी ती चुकीची जाऊ नये आणि ते कुणाची इमेज म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये सुद्धा 10 वर्षानंतर एखाद्याची इमेज तयार होते. पण आपल्या एखाद्या न्यूजमुळे त्याची इमेज कम्प्लिटली संपून जाऊ शकते. त्यामुळे यू वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एव्हरीथिंग आणि त्याशिवाय म्हणजे कोणाच्याही इमेजला धक्का लागू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आपली डिजिटल मीडियासुद्धा रिसर्च ओरिएंटेड असावी. इट शुड बी द रिसर्च ओरिएंटेड. देर शुड बी द प्रूफ. ओके आपण म्हणतोय की विदाउट प्रूफ इट शुड नॉट बी देअर. देर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इट इज देअर पण ते लोकांसमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ऑलवेज इतिहासही लोकांसमोर यावा यासाठीही आपला प्रयत्न असावा. ज्या पद्धतीने म्हणतो आपण इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या गोष्टी करतोय त्यावेळी मागचा इतिहास हा लोकांना समजावा हाही तेवढाच गरजेचा असतोय. आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी आणि फ्युचर जर्नलिझमसाठी आपण सगळेजण वापर करत असाल असं मी म्हणेन. आणि पुनश्च जाताना एकदा की माझ्या हस्ते आज महाराष्ट्रातील आणि गोव्यातील बऱ्याच लोकांचा सत्कार केला. विशेष करून म्हणजे नो डाऊट इट इज अप्रिशिएटेड. महाराष्ट्रातील विशेष बीड बार्शी या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून सरपंचापासून या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कित्येक जण या ठिकाणी आला आहात. आपलं काम हे खूप मोठं आहे. आपलं काम हे खूप प्रेरणादायी आहे आणि अशाच पद्धतीचं काम हे एखाद्या राज्याला नाही देशालाही अपेक्षा आहे. मला वाटते तुमची प्रेरणा घेऊन इतरही लोक हे काम वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू करेल कारण ह्यानेच आपला देश हा बिलकुल लांबून या ठिकाणी आलात. त्यासाठी पुनश्च आपल्या सर्वांचं गोव्यामध्ये खूप खूप स्वागत. सन्स अँड सी याबरोबर स्पिरिच्युअलिटी ऑल्सो एन्जॉय इन द स्टेट ऑफ गोवा एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत.
सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती, एक फक्त 2 मिनिटं आपला जास्त वेळ घेते मी. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आवर्जून इथं उपस्थित राहत आपला अमूल्य वेळ प्रत्येकाला बळ देणार असं मार्गदर्शन इथं दिलं. यानंतर आपण ज्यांना इथं पुरस्कार दिला या सगळ्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना विनंती, फक्त आपले मोमेंटोज घेऊन मंचावरती या, एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचे. फक्त पुरस्कार प्राप्त मान्यवर, त्यांच्या समवेत इतर कुणीही येऊ नका. पुन्हा एकदा विनंती, फक्त मोमेंटोज घेऊन मंचावरती या, थोडंसं लवकर या, कारण मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जावं लागत असल्यामुळं आपल्याकडे वेळ फार कमी. पाठीमागे थांबा आपण प्लीज, पाठीमागे या, थोडंसं लवकर या प्लीज, कारण साहेबांना वेळ फार कमी आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी लवकर यावं अशी पुन्हा एकदा मी विनंती करते. आज हा ऐतिहासिक असा हा क्षण आपण इथं अनुभवत आहोत. आपल्या सर्वांचे प्रश्न, आपल्या सर्वांचे अडचणी आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवल्या आणि अगदी मोठ्या मनातून संवेदनशील मुख्यमंत्री या नात्यानं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या अडचणी, आपले प्रश्न इथं समजूनही घेतले आणि या प्रश्नाला थेट सन्माननीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यापर्यंत हे डिजिटल भारत या ठिकाणी करत असताना डिजिटल मीडियाला सुद्धा तितकंच मानाचं स्थान सगळ्या देशामध्ये मिळावं यासाठीची भूमिका सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि याच आश्वासनाबरोबर हे ऐतिहासिक असं हे महाअधिवेशन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं या ठिकाणी संपन्न झालंय आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपण आवर्जून इथं उपस्थित आहात. हे बघा, कार्यक्रम संपला नाहीये बरं का, पुढे चालू आहे. बसा, कुणी उठायचं नाहीये, बसा. सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत डॉक्टर ओम प्रकाश शेटे सर. मी ओम प्रकाश शेट्टी सरांना विनंती करते, आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. हे बघा, आणखी कार्यक्रम पुढे सुरू आहे. सन्माननीय ओम प्रकाश शेटे सर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. कुणीही उठू नका प्लीज, सगळ्यांनी बसा. पुन्हा पुन्हा विनंती, कुणीही उठू नका. इथे फक्त उद्घाटनाचा समारोप उद्घाटनाचा सोहळा संपलेला आहे, पण त्याचं मनोगत आणखी इथे सुरू आहे. मी पुन्हा एकदा विनंती करते, सगळ्यांनी जागेवरती बसा आणि सहकार्य करा. मी पुन्हा पुन्हा विनंती करते, सगळेच आमचे सन्माननीय आपल्या डिजिटल मीडियाचे सन्माननीय पत्रकार संपादक सगळ्यांनी कृपया जागेवरती बसा, कारण पुढचं मनोगत या ठिकाणी सुरू आहे. सन्माननीय डॉक्टर ओम प्रकाश शेट्टी सर हे आपल्या सर्वांसोबत संवाद साधतायत. जरा विनंती आहे पत्रकारांना, 1-2 मिनिटं मी माझं मनोगत व्यक्त करून इथून पुढे जाणार आहे, कारण वंदे भारतला जायचं नाही तर मी बराच वेळ थांबलो असतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आवाज फार कमी आहे. राजाजी, मला वाटतं नाश्ता वगैरे झालेला नाही का पत्रकारांच्या वेळेस? टाळ्या वाजवत नव्हते काय? मला सांगा, ही माणसं काम करणारी हिमालयाच्या एवढी उतुंग असलेली माणसं आहेत, तुम्हाला कळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सकारात्मक पत्रकारिता घेणार नाहीत, सुरुवात इथून करा. आपल्या माणसाचं अभिनंदन करण्यासाठी फक्त हाताने टाळ्या वाजवायच्या, अख्खं आयुष्य गेलंय त्या गोवर्धन दराडेचं यांचं. मी यातले परिचित असलेले अनेक पात्र आहेत की ज्यांचं अख्खं आयुष्याचं काढ म्हणजे हाडाचं काढं करून, रक्ताचं पाणी करून सामान्य माणसासाठी झिजणारी माणसं आहेत. आणि मी पाहत होतो तुमच्याकडं काय मागतोय आम्ही. जर आमच्याकडनं तुम्हाला ही अपेक्षा असेल की आमच्या हाताने खूप चांगलं काम करावं, तर एक टाळ्या वाजवायला फक्त तुम्हाला पटकन ते सुचत नव्हतं. मला वाईट वाटलं. मुख्यमंत्र्याला देखील ते नोटिफाय करावं लागलं, कारण ते देखील ते तुमच्याकडे पाहत होते. आपल्याकडे फार जास्त वेळ नाहीये. आयुष्याचा पात्र प्रत्येक रंगमंचावर ठरलेला असतं. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये येऊन एक छोटासा अभिनय करायचा असतो. तो लोकांनी अप्रिशिएट केलं तर ह्या जीवनाचं चीज होतं. ही साधी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. निलेश सांबरे असू द्यात, राजेंद्र अग्रवाल असू द्यात, राजेंद्र पाठक असू द्यात, आमचा गोवर्धन दराडे असू द्यात, साहूताई असू द्यात, अख्खं आयुष्य गेलो यांचं. असो, जास्त वेळ बोलत नाही, परंतु आजच्या खरं म्हणजे तिसरं राजाभाऊ आपलं अधिवेशन आहे. मला मनपूर्वक कौतुक करायचं की महाबळेश्वर पासून सुरुवात गोव्यापर्यंत आलाय आणि मराठी माणसाला दिल्ली काही फार दूर नाहीये. दिल्लीमध्ये अधिवेशन घ्या, आम्ही ताकदीनं तुम्हाला मदत करू, कारण मी दिल्लीमध्ये राहिलेलो आहे.
आजच्या या तिसऱ्या डिजिटल मीडियाच्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आता मार्ग झालेले माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होऊन पुढे मार्गक्रमित झालेले सुभाषजी फळदेसाई साहेब सर्व आहेत. मला वाटलं तुम्ही याला खरी आत्मीयता म्हणायचं, खरं स्वागत केलं तुम्ही आमचं यातून खरं टाळ्या वाजायला पाहिजे की मनातून स्वागत केलं. क्षणभंगूर न थांबता आपण इथं आमची सेवा करताय, आम्हाला आतिथ्य देताय, त्याबद्दल मनपूर्वक कौतुक. कार्यक्रमाला उपस्थित असलेले या ठिकाणी माझे मित्र रामकृष्णजी वेताळ, अमोलजी पाटील साहेब, विकासजी भोसले, निलेशजी सांबरे, राजेंद्रजी अग्रवाल, पाठक साहेब, नार्वेकर साहेब, सतीशजी सावंत, खास मनपूर्वक कौतुक करेल मी अनिल पाटील साहेबांचं की त्यांनी इथं खूप चांगल्या पद्धतीनं हे केलंय, सेवा दिली आपल्याला. गोवेकर सेवेमध्ये कमी पडत नाहीत, सर्व प्रकारची सेवा आपण दिली असं मला वाटतंय सगळ्यांना. मला त्या गोव्यामध्ये यायचं म्हटलं की आमच्या लोकांना एकच दिसतं, इथली फेनी वगैरे, पण हे तसे कुणीच नाही आहेत, आम्ही पण नाही आहेत. असो, कार्यक्रमाला उशीर झालाय. खरं म्हणजे शहरी पत्रकारिता आणि ग्रामीण पत्रकारिता, मला काल एका पत्रकाराने सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, म्हटले देशाची लोकशाही धोक्यामध्ये येण्याची चिन्ह दिसत आहेत. मी म्हटलं कसं काय? मुंबईतला एक ज्येष्ठ पत्रकार होता आणि मला म्हटलं की देशाची, म्हटलं काय, मोठे मोठे ब्रँड मोठ्या मोठ्या लोकांनी विकत घेतलेत. या देशाला हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामधली असू द्या, स्वातंत्र्याच्या उत्तरार्थी पत्रकारिता आहे ही. जोपर्यंत डिजिटल मीडियातली छोटी छोटी पत्रकार असतील ना, तोपर्यंत बातमी विकली जाईल, परंतु बातमीदार विकला नाही गेला पाहिजे, हे अटलजींचं वाक्य होतं. वाच्यजन्य असू द्यात किंवा राष्ट्रधर्म असू द्यात, या दोन्ही पत्रकारितेचे, या देशाचे पंतप्रधान अटलजी झाले असतील, पण ते पहिले कवी मनाचे होते, नंतर पत्रकार होते. अनेक गट्टे स्वतः पाठीवरती घेऊन त्यांनी अंक विकले आणि त्यावेळेस त्यांनी एक कोट केलं होतं की बातमी विकली गेली पाहिजे, म्हणजे अंक विकला गेला पाहिजे, परंतु बातमीदार हा विकला गेला नाही पाहिजे. आणि हीच मूळ संकल्पना ही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही राबवताय, तुमचं अभिनंदन. 1832 मध्ये ज्यावेळेस दर्पणकारांनी बाळशास्त्री जांभेकरांचा आज आम्ही अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली, पण त्यावेळीची परिस्थिती होती प्लेग आणि कॉलरांनी धुमाकूळ घातला होता आणि दर्पणचं लोकार्पण झालं. पहिला लेख त्यांनी लिहिला होता की कॉलरा असू द्या किंवा प्लेग असू द्यात, हे मंत्रतंत्राने दुरुस्त होणार नाहीयेत, ते औषधोपचाराने दुरुस्त होतील. आणि पहिला लेख त्यांनी लिहिला की शारीरिक आजार दुरुस्त करता येतील, परंतु मानसिक आजार कसे दुरुस्त करता येतील. पत्रकार हा आजाराच्या शेवटपर्यंत जाणारा पाहिजे, तो सकारात्मक आणि मानसिक दृष्ट्या लोकांना परिवर्तन करणारा असायला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि दर्पणकारांनी तो केला, म्हणून त्यांच्या नावाने आज पुरस्कार दिला जातो. ही महती आहे, ही पत्रकारांना माहिती असायला पाहिजे. मी आयुष्यमानचा अध्यक्ष आहे, 5 लाखापर्यंतचे उपचार करता येतील, परंतु काही समाजातल्या मानसिक रुग्णांना दुरुस्त आम्ही करू शकत नाही. ते काम करायचं काम पत्रकार करतायत. वेळ प्रसंगी पडली तर शहरी भागाचा वेगळा भाग आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये पत्रकारांना त्रास होतो. त्याचं कारण आहे ते आयडेंटिफाय करायला सोपे जातं, त्यांच्यावरती बंधन घालायला, त्यांना अनेक फोन करायला अनेक लोक हे करू शकतात. 1960 ची घटना होती. द संडे टाइम्स मध्ये एक लेख आला होता आणि तो लेख लिहिला होता त्या संपादक हॅरोल्ड एव्हान्सनी, आणि त्याने लिहिलं होतं लेखामध्ये, आमची मुले ही राष्ट्रीय लज्जा. त्याचं शीर्षक होतं अवर थॅलोमाइड चिल्ड्रन्स ए कॉज ऑफ नॅशनल शेम. त्याची घटना अशी घडली होती, थॅलोमाइड नावाचा एक ड्रग्ज मार्केटमध्ये आला होता आणि त्याच्यामुळे हजारो बालके अपंग झाली होती. पण ज्या पद्धतीनं आज ही मेडिसिनची लॉबी तेवढी ताकदवान आहे, त्या काळातही ती होती, कुणी धारिष्ट करत नव्हतं. आणि ज्या वेळेस हा लेख आला तर सरकार जाग उठलं, आणि सरकार जाग उठलं नाही तर जी मुलं अपंग झाली त्यांना कोट्यावधी रुपयाची नुकसान भरपाई त्यांच्या एका लेखामुळे मिळाली. एवढी ताकद याच्यामध्ये. त्यावेळीची पत्रकारिता ही लिखित स्वरूपाची होती आणि आजची पत्रकारिता मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाची, झेन-झी, झेन अल्फा, ज्या पद्धतीनं प्रमोद सावंत साहेब सांगत होते ती वस्तुस्थिती. लोकांना क्विक रिझल्ट हवाय. फळदेसाई साहेब, आपण सांगत असताना मला लक्षात आलं, तुमच्या एका चुकीच्या बातमीमुळे 20-20, 25-25 वर्षाचं करिअर ज्यांनी हाडाची काढं करून केली. काही गोष्टी माणसाच्या हाताने चुकत असतात. पत्रकारातली एखादी बातमी देत असताना थोडासा आपल्या सदविवेकबुद्धीने विचार करायचा असतो की बातमी सोडत असताना संबंधित माणसाचं आजपर्यंत केलेल्या कामाचं योगदान आपण विसरता कामा नये. आणि हे ज्यावेळेस बॅलन्स केलं जाईल
त्या वेळेस एक चांगला समाज, चांगली लोकशाही अस्तित्वात येईल. मला परवा महाराष्ट्रातल्या काही हॉस्पिटलला मी दंड केला साहेब, 300-350 हॉस्पिटल, आणि त्यातल्या एका स्पेसिफिक जिल्ह्यामध्ये दंड केल्याच्या नंतर मला अनेक लोकांची फोन आले, काही नेत्यांची आली, समाजसेवकाची आली, आणि शेवटला पत्रकारांचा फोन आला. मला धक्का बसला. एक रिनोन पत्रकार ज्यावेळेस मला बोलला, काही पत्रकार बोलल्याच्या नंतर मी त्याला सांगितलं की मला आश्चर्य वाटतं की या हॉस्पिटलच्या वरती कारवाई करा, हॉस्पिटल बेसुमार लूट करतायत अशा तुम्ही बातम्या केल्या, आणि मी ज्यावेळेस तुम्हाला हे करतोय त्यावेळेस तुम्ही मला फोन करताय. लाख लोकांकडे पाहायचं का एका व्यक्तीकडे पाहायचं हे तुम्ही ठरवा आणि मला सांगा. थोड्या वेळाने 10 मिनिटांनी मला फोन करा, तुमच्यासाठी मी ते करायला तयार आहे. मला माहित होतं त्याची सतसत बुद्धीला ज्यावेळेस मी हात घातला त्याचा फोन आला, साहेब बरोबर आहे तुमचं. तो पेशंट तर दुर्घटनेमध्ये वारला होता. मला मेडिकलच्या एथिक्स बद्दल बोलायचं नाही, कुठलाही डॉक्टर मुद्दामून करत नाही, परंतु तो पेशंट योजनेतून केला नव्हता हा माझा सगळ्यात मोठा आक्षेप होता. त्यामुळे त्याला 10 पट दंड मारला होता, 10 लाख रुपयाचा. तर त्याला मी सांगितलं की हे चुकीचं झालंय. त्यांनी थोड्या वेळात फोन केला, साहेब चुकलं म्हणलं माझ्या इंटेन्शनवरती कधी तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, कारण माणसं ज्या वेळेस जातीचा भडका आमच्या महाराष्ट्रामध्ये हे करतो त्यावेळेस मी एकच जात मानली, माणुसकी हीच जात आणि मानवता हाच धर्म, हे करून सांगतो. आणि ते करण्यासाठी मराठवाड्यातल्या असू द्यात महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी आपली आग्रही भूमिका मांडली पाहिजे आणि सामान्य माणूस ज्या जाती धर्मामध्ये विभागला जातोय तो वाचवला गेला पाहिजे. मी जास्त वेळ बोलत नाही, परंतु 2001 साली मेरी कॉल्विन नावाचा एक पत्रकार होता. श्रीलंकेचं आणि लिट्टेचं युद्ध चालू होतं. एअरपोर्टवरती हल्ला झाला. युद्ध घमासान सुरू असताना हे कव्हर करायला स्वतः मेरी कॉल्विन तिथे गेला आणि दुर्दैवाने एका बॉम्बचा तुकडा उडून त्याचा एक डोळा गेला. त्यानंतर त्यांनी ब्लॅक कलरची आय कॅप लावली आणि तो सामान्य माणसामध्ये जगत होता. घरातल्या आणि अनेक लोकांनी त्याला सांगितलं की आता थांब, एक डोळा गेलाय. त्यांनी सांगितलं एक डोळा गेला असेल तर पण सत्य पाहण्याची दृष्टी मात्र गेली नाही. हा मेरी कॉल्विनचा विचार होता. तो लिबियाला गेला, तो सिरियाला गेला आणि दुर्दैवाने कव्हर करत असताना 2012 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू हा शाश्वत आहे, कुणाला कुठल्या पद्धतीने येतो, कुणाला कसल्या पद्धतीने येतो, परंतु मृत्यू शाश्वत आहे आणि त्याला प्रामाणिकपणे स्वीकारणारे पत्रकार या देशामध्ये या जगामध्ये आम्ही पाहितले. मी आता परवा अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे. अगदी आपल्याजवळ कोण हरलं आणि कोण जिंकलं या खोलात जाण्यापेक्षा असंच युद्ध जे अमेरिकेला गुडघे टेकायला लावलं होतं हे व्हिएतनामचं युद्ध होतं. आणि 8 जून 1972चा तो दिवस होता. बॉम्ब हल्ला झाला व्हिएतनाममध्ये आणि त्यावेळेस त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जी मुलगी 9 वर्षाची होती किम फुक, ती त्या बॉम्ब हल्ल्याने क्षतिग्रस्त झाल्याच्या नंतर निर्वस्त्र होऊन पळत होती आणि त्याचा फोटो त्यावेळेस निक डट नावाच्या पत्रकारांनी काढला आणि सेकंड डेला तो फोटो निर्वस्त्र प्रकारचा फोटो ती पळत असताना आल्याच्या नंतर जगामध्ये चीतू झाली आणि व्हिएतनामचं युद्ध अमेरिकेला थांबावं लागलं. एवढी ताकद तुमच्या पत्रकारितेमध्ये. पण मी त्याच्या पूर्वी सांगतो तुम्हाला, पत्रकार तसा असायला पाहिजे. निक डटनी फोटो काढल्याच्या नंतर स्वतःच्या अंगावरची कपडी काढली आणि त्या निर्वस्त्र असलेल्या मुलीला घातली. ही संवेदनशील पत्रकारिता त्याच्यामध्ये होती. परंतु तो निर्वस्त्र असलेला फोटो जोपर्यंत समाज माध्यमामध्ये येत नाही तोपर्यंत ते युद्ध थांबत नाही. हा त्याचा सिद्धांतही त्या वेळेला योग्य होता. परंतु समाज म्हणण्यातली स्वतःचं हृदय असलेला स्वतःची कपडे काढून ते निर्वस्त्र मुलीला देऊन समाजातली संवेदनशीलता जागणारी पत्रकारही आपण असलो पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा सिद्धांत होता. आणि त्यांनी ते दोन्ही सिद्धांत पाळले आणि व्हिएतनामचं युद्ध आजही इतिहासाच्या पानामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी गुडघे थांबावं लागलं हा इतिहास झाला. मला पुढे जायचंय कारण राजाभाऊ माझी ट्रेन आहे वंदे भारत, मला वाटलं इतक्या वेळ चालणार नाही. शेवटला आपल्याला विनंती करतो, यापुढेही खबर लहरियासारखे उत्तर प्रदेश आणि MP मध्ये पत्रकारांनो, समाज माध्यमामध्ये आमच्यासारख्या माणसावरती कुठल्या माध्यमावरती आमच्या समाजातले काही शोधण्याची गरज नाही. कुणाची सेवा करायची असेल तर प्रामाणिकपणे सांगतो, आजही आरक्षण मागणारे आम्ही असू, आमच्याकडे दुर्लक्ष करा. परंतु ट्रायबल भागामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्या ठिकाणी खूप काही करण्यासारखं आहे. ट्रायबल भाग म्हणजे काय? आदिवासी तो झोपलेला आहे आणि आमच्यासारखे लोक असतात की जे झोपीचं सोंग करतात. झोपीचं सोंग असणाऱ्या माणसाला उठवणं फार कठीण जातं, परंतु झोपेचं सोंग न करता खरा झोपलेला आदिवासी भाग असेल तर त्याला मात्र आपल्याला न्याय देताना आपली पत्रकारितेचा कस जरी झाला तरी आपल्या जीवनाचं चीज झालं असं एवढंच मानतो. आपल्याला खूप काही बोलायचं होतं. यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये पुढच्या प्रमोशन सहित माननीय मुख्यमंत्र्यांच्या नंतर मला मान मिळाला, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुढच्या प्रमोशन सहित उत्तरार्धित हा आलेख वाढत परत आमच्या सूत्रसंचालक श्वेताताईला मनपूर्वक शुभेच्छा देतो. इतक्या वेळ कार्यक्रम कसा खेळवायचा ते त्यांनीच शिकावं, त्याबद्दल त्यांनाही टाळ्या द्या. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.
अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या प्रत्येकाचं कौतुक करताना सन्मान्य डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे सर यांनी या ठिकाणी सांगितली. यासाठी त्यांचे आभार. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या मंचावरती उपस्थित आहेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रामकृष्णजी वेताळ सर. एक विनंती बरं का, आणखी संपलेलं नाहीये, एक फक्त 10 मिनिटामध्ये शेवटचं मनोगत आहे, यानंतर संपेल. विनंती सगळ्यांनी थांबावं. मी सन्मान्य वेताळ सरांना विनंती करते आपण आपल्या शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करावं. डिजिटल मीडियाचं तिसरं अधिवेशन हे गोव्यामध्ये संपन्न होतंय. खरं तर पहिलं अधिवेशन सणाची सुरुवात महाबळेश्वर मध्ये झाली आणि तिसरं अधिवेशन या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतंय. आणि या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदर्श मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत साहेब, त्याचबरोबर त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि गोव्यामध्ये अपंगांच्यासाठी अतिशय सुंदर असं काम करतायत ते सन्माननीय फळदेसाई साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे अधिवेशन संपन्न होतंय ते राजा माने सर, ज्यांनी आत्ताच अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून गेलेले आयुष्यमान भारतचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य शेटे सर, आमचे सहकारी मित्र सन्मान्य विकासजी भोसले, व्यासपीठावरची सर्वच मंडळी आणि महाराष्ट्र, गोवा आणि अन्य राज्यातून आलेले सर्व माझे पत्रकार बांधव, या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे जे पुरस्कारते आहेत, सर्व पुरस्कारती त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो. खरं तर आम्ही अगोदर बोलायला पाहिजे होतं, परंतु मुख्यमंत्री महोदयांना आज जो भारतीय जनता पार्टीचा निकाल लागलेला आहे तो निकाल न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा लागल्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अर्जंट जावं लागलं, म्हणून थोडंसं कार्यक्रमाची रचना थोडीशी मागं पुढं झाली. आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार निर्माण झालेलं आता आज आपल्याला बघायला मिळते. आज डिजिटल मीडियाच्या बाबतीमध्ये सन्माननीय वक्त्यांनी अतिशय सुंदरपणे असं मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु एक सामान्य हाडाचा पत्रकार म्हणून ज्यांची ओळख राजा माने सरांची आहे अशा एका सामान्य पत्रकारांनी डिजिटल मीडियाची स्थापना 3 वर्षापूर्वी केली आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एकत्रितपणे डिजिटल मीडियाची सुरुवात अतिशय ताकदीनं केली आणि त्याचं वटवृक्ष झालेलं आज आपल्या सगळ्याला बघायला मिळते. या ठिकाणी जवळपास 7 राज्यातले पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. राजा माने सरांच्या सारखा एक आज 60च्या वरती वय असताना सुद्धा युवकांना लाजवेल असं डिजिटल मीडियाचं काम राजा माने सर आणि आमचे विकासजी भोसले यांच्या नेतृत्वामध्ये केलं जाते. त्यांना खऱ्या अर्थानं मनापासूनचे धन्यवाद दिले पाहिजे. खरं तर मी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती असेल, देशामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर आणल्या जात आहेत, परंतु त्यातल्या काही प्रमुख योजना ह्या महाराष्ट्र असेल किंबहुना देशातल्या अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणल्या गेलेल्या आहेत. मी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करेन की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं देशामध्ये इतिहास घडवला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झालेली आपल्याला सगळ्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणारा शेतकरी बळीराजा पानंद रस्त्याची योजना
ही सुद्धा महत्वाकांक्षी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. किंबहुना शेतकऱ्यांच्यासाठी अनेक उपक्रम महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून राबवले जात आहेत. माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती असेल, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार, त्याचबरोबर मगाशी इथले मुख्यमंत्री महोदय बी सांगत होते की आम्ही गोपालनसाठी प्रत्येक गायला 150 रुपये पर डे देतोय. किंबहुना आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतोय. अशा पद्धतीचे अनेक सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम, लोकांच्या हिताचं काम, अंत्योदयपर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातंय. हे कुठंतरी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असं अधिवेशन आपण सगळ्यांनी या ठिकाणी संपन्न केलं. ज्या पुरस्कारार्थींना आज खऱ्या अर्थानं पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी अनेक भागातले पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. आपलं अधिवेशन संपन्न होत आहे. चुकून संपन्न याचा अर्थ आता समारोप होतोय असा कोणी घेऊ नये. आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे एक जण हेलिकॉप्टरनं आणि एक जण विमानानं निघालेले आहेत. त्यांचे ऑफिशियली प्रोग्राम ही आपल्या पत्रकार मित्रांकडे आलेले आहेत. तरी कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. सन्मान्य माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले आणखी पुढची 2 सत्र आहेत, ज्यामध्ये सन्मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांची प्रकट मुलाखत आपण इथे ऐकणार आहोत. आणि याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी अधिवेशनाचा समारोप सुद्धा आपण या सत्रामध्ये अनेक ठरावांना आपण इथे मंजुरी देत अनेक विषयावरती चर्चा करत इथे समारोप करणार आहोत. त्यामुळे कृपया प्रत्येक चर्चासत्र, प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक अशा सत्राला आपण आपली उपस्थिती नोंदवायची. आणखी यानंतर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते की यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली, पण त्याच्या आधी कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा आभार प्रदर्शन इथं होतोय आणि उद्घाटनानंतर आपण अर्धा तासानंतर लगेचच इथे येणार आहोत, याची नोंद घ्यायची. आणि उद्घाटनाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सागरजी चव्हाण यांना इथे आमंत्रित करते. श्री सागर चव्हाण सर. नमस्कार. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या या 3ऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनास उपस्थित राहिलेले गोवा राज्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याचबरोबर गोवा राज्याचे समाज कल्याण मंत्री आदरणीय सुभाषजी फळदेसाई, त्याचबरोबर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित असणारे आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे, त्याचबरोबर किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताजी. खरं तर या उद्घाटन सोहळ्याला या सर्व मान्यवरांनी अगदी आवर्जून उपस्थित राहिले. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची ज्यांनी शोभा वाढवली ते म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते म्हणजे महागौरव पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर गोवा आणि इतर 5 राज्यातून उपस्थित असणारे डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बांधव, या सर्वांचं आभार संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजा माने सर, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय सतीशजी सावंत, त्याचबरोबर गोव्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आपले अनिलजी पाटील सर, या सर्वांच्या वतीने या सर्वांचं या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.